स्वामी श्री चक्रधरांचं अलौकिक असं असलेलं कार्य आणि त्या कार्याला ज्या परमेश्वराने जो हेतू त्यामागे ठेवलेला आहे तो म्हणजे जीवाचं उद्धरण करावं. जीवाचं उद्धरण करण्यासाठी परमेश्वराचा हा मूळ हेतू आहे. आणि म्हणून उद्धरण कार्याचे जिथे जिथे कुठे परमेश्वराचं स्तुतिस्तवन करत असताना, आपण आचरण करत असताना, जेणेकरून जीवाची ऊर्ध्वमती कशी वाढेल अशा प्रकारचं कार्य या ईश्वर तत्वज्ञानामध्ये असते. आणि म्हणून शास्त्र निर्मितीच्या मागे सुद्धा दृष्टाच्या अंती अदृष्ट परमेश्वरा जीवाला भासून द्यायचं आहे की सुरुवातीला तुम्हाला काहीतरी उदाहरण द्यावे लागतील, दृष्टांत सांगावे लागतील, काहीतरी त्यासाठी दृष्टपर अंगाने परमेश्वराला समजून सांगावं लागेल. जसं दायंबाला पहिले आधार तरुचं दुःख दाखवावं लागलं की दायंबाला स्वामी म्हणतात, भोजया तुमच्या काही पूर्व आणि मागे तुम्ही काही असं काही जोडलेलं आहे की भविष्यात तुम्हाला हे दुःख भोगावं लागणार आहे या आधार तरुचं. आणि त्यावेळेला ते एवढं कठीण दुःख ते ज्यावेळेला त्यांना दाखवलं आणि मग ते दुःख दाखवून नरकाचं निरूपण केलं की भविष्यांतर तुम्हाला अशा नरकाला शरण जावं लागणार आहे, असे नरक तुम्हाला प्राप्त होणार आहेत. आणि म्हणून काही वेळेला आपल्या व्यावहारिक जीवनातील दृष्टपर भागाच्या माध्यमातून ज्याला प्रापंचिक वस्तूमधून काहीतरी आपला बोध होत असतो, सत्विद्यमान पदार्थ कधीकधी नष्ट होतात, कधीकधी आपल्या देहाची नैश्वरता आपल्या लक्षात येते, कधीकधी अनेक प्रकाराने रुजा आजार अनेक प्रकाराने देहिक आपलं असलेलं बळ नष्ट होते. मग अशा वेळेला दृष्टपरातून आपल्याला अदृष्टपर परमेश्वर कसा प्राप्त करता येईल. हे शरीर तुम्हाला प्रपंच हा दिसणारा आहे, परंतु त्या प्रपंचाला आपण जवळीकता करत असताना स्वामी असं म्हणतात का प्रपंच साच म्हणून धरू नये आणि लटिका म्हणून सांडू नये. प्रपंचाच्या संयोगानेच ईश्वराची प्राप्तीसुद्धा होत असते. कारण प्रपंच जो आहे हा प्रपंच नवरंगारे भाई या प्रपंचाचं स्वरूप असं आहे. प्रपंचाला स्थिरता नाही, प्रपंचाचा कोणता रंग आहे हे तुम्हाला सांगता येत नाही. आज भाजीची संध्याकाळी चव आहे ती सकाळी चव राहत नाही, ती विटून जाते. तो प्रपंच लगेच रूपांतरित होतो आणि म्हणून तो आपल्यासाठी नित्य नाही, तो अशाश्वत आहे, तो क्षणभंगूर आहे. मिथ्या म्हणजे लबाड आहे, होतं नव्हतं आता असं केलं तर लगेच असं, अशा प्रकारे हे त्याचं मूळ स्वरूप आहे प्रपंचाचं. आणि म्हणून प्रपंचाला स्थिरता नाही आणि म्हणून त्या प्रपंचाला आपल्या किती उपयोगात घ्यावं आणि किती समजा त्याचा उपयोग घेऊन त्याच्यासाठी किती त्याची असलेली जवळीकता साधावी आणि मग त्याच्या माध्यमातून तुम्हाला अदृष्टही साधता आलं पाहिजे. कारण प्रपंचाशिवाय कोणतंच कार्य सिद्धीला जात नाही. भजन पूजन जरी करायचं तुम्हाला वस्तूशिवाय ते परमेश्वराला भजन पूजन घालता येत नाही आणि भजनाशिवाय ईश्वराचं स्वरूप तोषत नाही. त्या जीवाची आणि भजने आल्हाद उपजे, आल्हादे कृपा उपजे. परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी तोष उत्पन्न करण्याला आपल्याला प्रपंचच कारणीभूत असतो. म्हणून त्या प्रपंचाच्या आपण जोपर्यंत आहारी असतो तोपर्यंत त्या प्रपंचाच्या आपण किती आहारी जावं आणि किती त्यामधून अध्यात्मही करता आलं पाहिजे, धर्मही साधता आला पाहिजे आणि प्रपंचही साधता आला पाहिजे. अशा प्रकारचं हे स्वामींचं तत्त्वज्ञान आहे. आणि म्हणून स्मृतीस्थळामध्ये आपण ज्या पात्रांचं, ज्या पूर्वसूरी आचार्यांचं आपण आचरण पाहिलं की त्यांनी कशा प्रकारे आपण हिराईसांना काल बघितलं, पंडित दासांना बघितलं, प्रपंचांचाही त्यांनी त्या ठिकाणी उपयोग केला आहे, प्रपंचाचाही समजा त्या ठिकाणी परिपूर्णता साधली आणि लगेच ज्या चुलीची खीर खाल्ली त्या चुलीची काही आता राख खायची, अशा प्रकारचं तिला झालेलं बोध, तो बोध आपल्या पतीला पंडित दासांना ती म्हणते आणि पंडित दास अनुसरतात. या प्रकारचं असलेलं एक मार्मिक असं तत्त्वज्ञान या स्मृतीस्थळाच्या माध्यमातून आपल्याला या आचारामध्ये बघता येते. म्हणूनच ज्या स्मृतीस्थळाला उजळता यावी आपल्या जीवस्वरूपाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्या स्मृती आहेत.
काल आपण रामदेवाची स्मृती पाहिली. दृढ निग्रह कसा असावा. प्रत्येक स्मृती आपल्याला काहीतरी शिकवत असते. त्याच्यातला निग्रह, दृढपणा, किती कौशल्य आहे आचरणाचं सुद्धा, आणि ते सांगोपांग त्या प्रत्येक पात्राच्या ठिकाणी बघायला मिळते. इंद्रभट्ट फुटा न प्रदायिनी, मार्ग हेतू प्रकाशपूर्वक फुटा मागणे. इंद्रभट्टाविषयी आलेली ही स्मृती आहे. इंद्रभट्टांना स्वामींनी प्रसन्न होऊन फुटा दिलेला आहे. ज्या वेळेला स्वामी प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊनी दिजे तो प्रसादू, प्रसादाचं वर्णन असं आलेलं आहे की जी वस्तू प्रसन्न होऊन दिल्या जाते, प्रसन्नतापूर्वक दिल्या जाते, असू द्या, तिला प्रसाद असं म्हणतात. आणि ती प्रसाद वस्तू स्वामींनी आपल्याला इंद्रभट्टाला मुख्य करून समस्त परमार्गाला दिलेला वस्त्राचा फुटा म्हणजे उपर्ण, ते इंद्रभट्टाला स्वामींनी प्रसन्न होऊन दिलेला आहे. आणि म्हणून प्रसाद सेवा आपण ज्यावेळेला आठवतो त्यावेळेला स्वामींनी दिलेले त्या प्रसाद सेवेचे काही महत्त्व आहेत की त्या प्रसाद सेवा आचरण करत असताना, वंदन करत असताना अतियत्न कीजे, सकृत सेविजे, पुष्प एक वाहिजे, अशा प्रकारे आपण हळुवारपणे, सकृतपणे आणि नम्रपणे जेव्हा पुष्प विधी अर्पण करतो तो त्या प्रसाद सेवेमध्ये समाविष्ट असतो. अशा या इंद्रभट्टांना दिलेला फुटा तो परमार्गामध्ये कसा आला, आणि म्हणून त्याविषयी हे स्मृती. एक वेळ माहिमभट्ट हेतू धरुणी, इंद्रभट्ट भेटावयासी सुरेगावासी गेले. माहिमभट्ट एक दिवशी मनात आपल्याला जो स्वामींनी जो त्यांना फुटा दिलेला आहे तो फुटा आपल्याला मिळाला पाहिजे असा मनात हेतू धरून इंद्रभट्टांच्या भेटीला गेले सुरेगावला. इंद्रभट्टाशी भेटी झाली, तेही अतीत केले, ते अंगी करिले. अभ्यागत वृत्ती केली, आदर सत्कार केला आणि त्यांनी तो त्याचा स्वीकारही केला. मग इंद्रभट्टा ते म्हणितले, इंद्रभट्टो तुम्हा गोसावी प्रसन्न होऊनी फुटा दिला असे तो तुम्ही प्रसन्न होऊनी गुरुकुळाशी द्यावा. माहिमभट्टांनी मागणी केली की देवानी समजा तुम्हाला दिलेला फुटा आहे, आता तुम्ही घरी एकटेच, तुम्ही जर हा परमार्गात दिला आम्हा सगळ्यांना त्याचं वंदन होईल, सगळ्यांच्या तो उपयोगी जाईल, आणि म्हणून तो तुम्ही स्वामींनी दिलेला फुटा आम्हाला द्या. त्यावेळेला इंद्रभट्टांना त्याविषयी काय आत्मत्व होतं की मला हा स्वतः देवाने दिलेला आहे आणि मी कसा दुसऱ्याला देऊ. मग इंद्रभट्टी म्हणितले, हा मज गोसावी प्रसन्न होऊनी दिला असे तो मी नेदी. इंद्रभट्टांनी नकार दिला की देवाने आता मला फार प्रसन्न होऊन दिलेला हा फुटा आहे, आणि म्हणून माहिमभट्टी म्हणितले ना द्यावा. ती म्हणितले आम्ही नेदूची. आग्रह केला पण तरी ते द्यायला तयार नाही. मग माहिमभट्ट भट्टोबासापाशी आले, क्षमवार्ता सांगितली. अवघे ऐकोनी भट्टोबाशी म्हणितले, फुटा काही तयाची या बापाचा, तो गोसावी अशेखा गुरुकुळाच्या हेतू दिला असे. मग त्यांनी माहिमभट्टांनी आचार्यांना येऊन सांगितलं की मी मागायला गेलो, त्यांनी दिला नाही, आणि म्हणून ही क्षमवार्ता भट्टोबासांनी ऐकल्यानंतर भट्टोबास म्हणतात की तो काही एकट्याचा त्याचा बापाचा वाटून दिलेला आहे का, तो अक्षरशः गुरुकुळासाठी आमच्या स्वामींनी दिलेला आहे. आणि म्हणून त्यावेळेला भट्टोबास म्हणतात माहिमभट्टांसारखे पात्र मागे आणि नेदिजे. मग भट्टोबासची आले. माहिमभट्टांसारखे सत्पात्र त्यांच्या घरी गेले तरी त्यांनी तो फुटा दिला नाही. वास्तविक पाहता माहिमभट्टांना तो फुटा त्यांनी द्यायला पाहिजे होता इंद्रभट्टांनी, परंतु दिला नाही, आणि म्हणून स्वतःच भट्टोबास इंद्रभट्टांकडे गेले. बळेची अशी का मागून घेतला. संपूर्ण फुटा जो होता दिलेला स्वामींनी तो पूर्ण मागून घेतला सुरुवातीला. मग भट्टोबाशी अर्ध फाडून वेगळा केला, तो इंद्रभट्टाशी दिदला. मग भट्टोबासांनी तो अर्ध फुटा फाडला आणि त्याच्यातला अर्धा इंद्रभट्टांना सांगितलं की हा आता अर्धा तुम्ही घ्या.
आणि अर्ध तोही इंद्रभट्टाचा हाती दिदला आणि म्हणितले, इंद्रिया आता हा अर्ध तू प्रसन्न होऊन आम्हा मार्गाशी दे. आणि मग अर्धा उरलेला सांगितलं की आता हा तुमच्या हातात घ्या आणि आम्हाला पूर्ण मार्गासाठी, संपूर्ण गुरुकुळासाठी परंपरागत हा पुढे चालत राहील, प्रसन्न होऊन तुमच्या हाताने द्या. वास्तविक स्वामींनी त्यांना प्रसन्न होऊन दिलेला आहे. आचार्य अधिकाराने संपूर्णही घेऊ शकले असते, पण तुम्हाला दिलेला आहे म्हणून अर्ध तुमच्याजवळ ठेवा आणि अर्धा परत त्यांच्या हातात दिला आणि तुम्ही आता आम्हाला मार्गासाठी प्रसन्न होऊन द्या. इथे इंद्रभट्ट त्यावेळेला वासनिक अवस्थेत आचार्य अनुसरलेले संन्यासी आहेत, पण त्याच्याकडे ती वस्तू आहे ना, म्हणून त्याचीही त्यामागे उदार प्रसन्नता असली पाहिजे आणि म्हणून तुमच्या प्रसन्नतेने तो परत आमच्या परमार्गात चालावा म्हणून अर्ध फुटा आम्हाशी द्या असा मागून घेतला. आणि मग येतुलेनी इंद्रभट्टाशी सुख झाले किंवा आता कमीत कमी अर्धा तरी परत मिळाला मला, आणि प्रसन्न होऊन मग पुन्हा अर्ध्या भट्टवासांना त्यांनी दिला. मग इंद्रभट्टी साष्टांग दंडवत घालोनी अर्ध फुटा तो भट्टोबासाशी दिला. पुन्हा त्यांनी तो हातातला अर्धा भट्टोबासांच्या हातात दिला, साष्टांग दंडवत घातले. मग भट्टोबाशी समस्ताशी विभागोनी दिला. आणि भट्टोबासांनी सुद्धा आपले शिष्य परंपरेमध्ये सगळ्या गुरुकुळातील मंडळींना काही विभागून म्हणजे नमस्कारण्यासाठी त्याचे विभाग केले आणि त्या गुरुकुळातील शिष्य मंडळीला दिला. मग भट्टोबास निंबयाशी आले. मग इंद्रभट्टा मागा तोही अर्ध मार्गांतू आला, एक म्हणती कवीश्वरबाशी आणला. अशा प्रकारे अर्ध राहिलेला जो फुटा होता तो इंद्रभट्टांजवळ होता. मग इंद्रभट्टांची निवृत्ती झाली म्हणजे इंद्रभट्ट सरले आणि मग त्यानंतर पुन्हा राहिलेला अर्धा तो परमार्गामध्ये आला किंवा कवीश्वरबासाने तो जाऊन आणला. अशा प्रकारे या प्रसाद वस्त्राचं महत्त्व आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळेला तो इंद्रभट्टाला स्वामींनी दिलेला आहे त्यावेळेला इंद्रिया तुमते देवपूजा असे का, तुमच्याकडे देवपूजा आहे का? म्हणे हो आहे. जशी ती देवपूजा तुमची देव्हाऱ्यात, तशी आता हा फुटा आम्ही जो तुम्हाला देतो आहो ही तुमची देवपूजा आहे. या देवपूजेला तुम्ही यत्न करा आणि प्रयत्नपूर्वक त्याचं जतन करा, सांभाळून ठेवा आणि त्याला प्रतिदिनी वंदन करा आणि कुठल्या प्रकारचं अवेरण होणार नाही. त्यामुळं प्रसादाच्या संयोगाने आलेली मलिनता दूर होत असते. प्रसाद सेवेतोपूर्वी धर्मी दक्ष होय, ईश्वरी आरती उपजे, अविधी परिहरे, विघ्नोपशांती होय, विधी सवीज होय, दैव साह्याती करी, अविधी अनिष्टाचा नाश करी. अशा प्रकारचं कार्य त्या प्रसाद सेवेने होत असते. आणि म्हणून आपण प्रसाद वंदन करतो, प्रसन्न होऊन त्यामध्ये ईश्वरीचा मनोधर्म असतो आणि मग आपल्या ठिकाणी ती प्रसन्नताचं कार्य आपल्या साधनामध्ये त्याचा उपयोग होतो. आपल्याला विधी आचरण करताना ते सत्व उपयोगी येत असते. बहुत भिक्षुकांच्या भेटी, अधिकरणाच्या भेटी, वासनिकाच्या भेटी, संघसांगात भेट, शुश्रूषा इत्यादी प्रकारे धर्मरूप कार्यामध्ये जेव्हा आपण जात असतो त्या प्रत्येक ठिकाणची असलेली प्रसन्नता, सत्वता आपल्या हृदयात असते आणि त्या संयोगाने आपल्या साधनाला चरितत्व होत असते. म्हणून आपल्या पूर्वपरंपरेमध्ये भेट काळाचं असं विशेष महत्त्व आलेलं आहे. कारण तो अवसर काळ होय, अवसर काळीचे थोर गोमटे होय अशी आपली परंपरा सांगते की त्या अवसर काळामध्ये थोर प्रकारची योग्यता, ईश्वराला काहीतरी द्यायचं असतं तर परमेश्वर त्या अवसर काळीच देतात. जसं आमचे शब्द अप्रोक्ष, सामान्य, विशेष हे काही दान परमेश्वर देतात ज्ञानाचं, ते सुद्धा अवसर काळीच देतात. आणि म्हणून अवसर काळामध्ये ईश्वरीचा मनोधर्म विशेष प्रकारचा असतो. अव्यक्ताचा तो आखाटा आहे. परमेश्वर त्या आखाट्यानुरूप परमेश्वराची सृष्टी व्यवस्था आणि तो आखाटा, तो मनोधर्म आपल्याला राखावा लागतो. यासाठी त्या अवसर काळाचं महत्त्व, त्यासाठी असलेल्या ह्या प्रसादरूप वस्तू आणि त्या वस्तूचं ज्यावेळेला आपण नमन करतो, वंदन करतो, त्या सात्विक काळामध्ये, सात्विक वेळेमध्ये त्या ठिकाणी मंगळपणा निर्माण होतो. ज्या सन्निधानामध्ये आमचे स्वामी ज्या दिशेला जायचे त्या दिशा अमंगळा असती त्या मंगळरूप होती. एखादं स्वामींना त्या दिशेला विजय करायचा आहे आणि मग विजनस्थळी जात असतील, तिथे काही अमंगळत्व असेल, काही त्या ठिकाणाला काहीतरी सबाधत्व असेल,
तर स्वामींच्या अवलोकनाने जाण्याने तिथल्या दिशा किंवा ते वातावरण ती जागा मंगळरूप व्हायची. तसं परमेश्वराचं एखादं अधिष्ठान कार्य, एखादं विधिरूप कार्य, धर्मवार्ता आणि त्या रूपानं काही जर अमंगळत्व असेल, अमंगळत्व हे जड आणि चेतन दोन्हीच्या ठिकाणी निष्पन्न होत असते. जड वस्तूला सुद्धा त्या वस्तूला प्रभावित होतो. आपण म्हणतो जैसे खाय अन्न तैसेची होय म्हण, अन्नामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव असतो. जसं एखादं तुम्ही जर समजा उदासपूर्वक अन्न, दुःखपूर्वक अन्न ग्रहण केलं, त्याचे सुद्धा भाव आपल्यामध्ये उतरत असतात. कारण त्या अन्नामधलेच त्या ठिकाणी दोष निर्माण आहे. ते अन्न सात्विक नाही आणि म्हणून तो दोष तुमच्या प्रकृतीवर त्याचा इफेक्ट करतो. असं वाटतं ते का बा आपण हे खात नाही ते खात नाही, परंतु खाल्ल्याने काही विष होत नाही. एखाद्या वेळेला तुम्ही खाऊन जरी गेले तर काही त्याचं विष होणार नाही. तो अविधी तुमच्या स्मरणाने अनुतापाने तो नष्ट होत असतो, परंतु प्रभाव मात्र त्याचा आपल्या ठिकाणी असतो आणि मग तो प्रभाव थोडा कमी व्हायसाठी वेळ लागतो. आणि म्हणून काही वेळेला धर्मरूप चर्येमध्ये आपण त्याचं काय करत असतो, पथ्य पाणी पाळत असतो की त्यामुळं आपल्याला निष्कारण कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण अविधीला ग्रसित होऊ. आणि मग अविधी जरी घडला तरी त्याच्या ठिकाणी उजळता आणता आली पाहिजे, नाहीतर मग तो अविधी पुन्हा अविधीला वाढवतो. त्याची जर उजळता आणता आली नाही तर निश्चितच कुठेतरी आपल्याला अविधी ग्रसित आपण होत असतो. आणि मग तो जीवस्वरूपीचा स्वभावच आहे की हळूहळू हळूहळू तो खाली जातो, वर याला पुन्हा वेळ लागतो. आणि म्हणून अशा प्रकारे ज्या वस्तूने आम्हाला सत्वता प्राप्त होते ती म्हणजे प्रसादरूप वस्तू. मग ते विशेष असो का स्वामींनी दिलेला फुटा असो का दुटी असो, जे वस्त्र आमच्या देवपूजेमध्ये आलेले आहेत, परंपरेमध्ये आलेले आहेत, त्या प्रसाद सेवेने अशा प्रकारे ईश्वर मार्गा हेतू तो फुटा भट्टोबासांनी इंद्रभट्टांकडून आणला. आणि परमार्गामध्ये आजही तो फुटा पिढ्या पिढ्यांमध्ये असलेल्या देवपूजा, त्याचं वर्णन आभाब प्रत्येक पिढीमध्ये कुठे ना कुठे आपल्याला बघायला मिळते. जेव्हा आपण त्या पिढ्यांच्या देवपूजेचे आभाब पाहतो तर त्यामध्ये फुट्याचा उल्लेख येतो, श्वेत फुटा येतो, अनेक अनेक प्रकारचे त्यावेळचे असलेले वस्त्राचे वर्ण, त्या प्रकारच्या असलेल्या धारी, रेशमी वस्त्र, अशा प्रकारे सकलादीचे वस्त्र, गरम टोपी स्वामींची, बसण्याची जाडी, विविध प्रकारचे वस्त्र, त्याचं वर्णन आपल्या देवपूजेच्या प्रसादामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून मूर्तिनिष्ठ प्रसाद, वस्तुनिष्ठ प्रसाद हे संपूर्ण देवपूजा वंदन आपल्या परमार्गाची ही धरोहर आहे, आपल्या प्रत्येकाची ही धरोहर आहे. जसं आपण आपल्या संपत्तीला जपत असतो तसंच ही एक प्रकारची आपली आत्म्याची संपत्ती आहे. ही शरीराच्या सुखाची आहे भौतिक संपत्ती, पण आत्म्याची खरी संपत्ती म्हणजे ती परमेश्वर आणि परमेश्वराचं साधन आहे. आणि म्हणून आपल्या ईश्वर परंपरेमध्ये देवपूजा प्रसाद वंदनाचं महत्त्व हे अगम्य आहे. महात्म्यास प्रसादे अटन निराकरणे. एक वेळ एक महात्मे अटनाशी निघाले, एक वासना इंद्रभट्ट गावाशी निघाले. तयापाशी गोसाव्यांचा फुटा होता. तव भट्टोबाशी म्हणितले, तुम्हा एकल्या अटन करावयाशी अनुज्ञा नाही. इंद्रभट्टी तुम्ही एकल्या न वचावे, तुम्हापाशी गोसाव्यांचा फुटा असे. म्हणून वारिले ते राहिले, एकले न वचतीची. आता देवपूजेचं संरक्षण आणखी कसं केलं पाहिजे. पूर्वीच्या काळात काही मठ मंदिर किंवा संस्था नव्हत्या, म्हणून त्यावेळेला आपल्यासोबतच देवपूजा असायची. पण इंद्रभट्ट ते फुटा घेऊन एकदा एकटेच निघाले. मग भट्टोबास त्यांना म्हणतात की तुम्ही एकटे हे फुटा वस्त्र घेऊन जाऊ नका, कारण रस्त्यामध्ये कमी अधिकपणा झाला, चोर मार हेरमार तेव्हा जेव्हा जास्त असायची, रस्त्याने लुटमाट व्हायची आणि त्यामध्ये त्यांचा त्या ठिकाणी घातसुद्धा व्हायचा. अशा अनेक घटना पूर्वीच्या काळात घडायच्या. कारण रस्ता हा निर्जन असायचा आणि निर्जन रस्त्यामध्ये लुटमार त्यावेळेला होत असायची. आणि म्हणूनच कदाचित त्यामध्ये तो जर नष्ट झाला तर, आणि म्हणून तुम्ही एकट्याने जायचं नाही. अशा प्रकारे आपल्याजवळ जी देवपूजा असते ती देवपूजा संरक्षित करण्यासाठी आपण त्यासाठी एकमेकावरती जबाबदारी सोपवली पाहिजे. आजही आपल्या पिढ्या पिढ्यांची देवपूजा आपल्यापर्यंत आली तर त्यामध्ये अनेकांनी आपल्या त्या ठिकाणी देवपूजेला कशा प्रकारे संवर्धित करावं, सांभाळावी, जबाबदारीपूर्वक ती सांभाळल्या गेली पाहिजे. आपण कुठे नमस्कार करण्यासाठी जातो, ते आपल्याला हातात देत नाहीत
लहान मुलाच्या हातात देत नाही, पण आपण त्याचा राग मानू नये. नमस्कार आपण कधी कधी त्याला डोकं असं टेबलावर ठेवून करावं लागते, कारण ती वस्तू पुन्हा निर्माण होणार नाही. कारण ही जुनी असलेली वस्तू असते. एखादी मूर्ती ती कोरीव असते, रेखीव असते, आखीव असते आणि पुन्हा तिची आता घडण तशी होत नाही. आणि जर समजा ती मूर्त एखाद्याला हातातून पडली, मुलाच्या किंवा कोणाच्या किंवा एखादा अशक्त माणसाच्या, म्हणजेच त्या ठिकाणी ही एवढी परंपरेची वस्तू आपण त्या ठिकाणी नष्ट करतो, म्हणून त्याचाही आपल्याला दोष असतो. म्हणून काही वेळेला अति जतनपूर्वक त्या वस्तूचं फार महत्त्व लक्षात घेऊन त्यासाठी आपण त्या वस्तूला नमस्कार करताना सुद्धा तेवढीच त्याची काळजी घेणं, डोकं खाली करणं, डोकं खाली करून त्या प्रसाद वस्तूला वंदन करणं, अशा प्रकारे या स्मृतीमध्ये त्या वस्तूचं जतन केलं पाहिजे. म्हणून इंद्रभट्टाजवळ तो फुटा आहे, ते एकटे जात होते परंतु त्यांना जाऊ दिलं नाही. कारण तुमच्या समजा एकट्या जाण्याने तो जर गहाळ झाला आणि मग तो पुन्हा पुढे चालेल का नाही, तो कुठे जाऊन पडेल काही सांगता येईल का. आणि अशा प्रकारचं समजा ही वस्तू देवाने प्रसन्न होऊन दिलेली आहे. ती प्रसन्नतापूर्वक दिलेली वस्तू ती परमार्गामध्ये पुढे चालावी, हा त्यामागचा विशेष हेतू आहे. आणि म्हणून इंद्रभट्टाला दिलेला जो फुटा आहे तो फुटासुद्धा आपल्या परमार्गामध्ये आजपर्यंत जसा तसा प्रसाद रूपाने चालत आलेला आहे. अनंतदेव देहत्याग श्रवणी प्रवृत्त्यंतर निरूपण. अनंतदेव कवणे गावीचे हे नेणी जेपरी भट्टोबासापासून तयाशी श्रवण होते. निंबियाच्या प्रांती समीपची तयाचा गाऊ ते धाकुटेची परेचे. पिता संवर्तमान नव्हता माता होती ऐसा एक दिसू ते भट्टोबासाचे भेटीशी आले आणि भिक्षा केली. ते ऐकून तयाची माता न्यावयाशी आली ते 9 वस्तीची. मग माता भट्टोबासा ते म्हणितले भटो या ते धाडा ना तरी मी तुम्हावरी विष खाईन. भटोबाशी म्हणितले अनंता मज कारणे जायगा. गेले तो तयाचा जोरू आला. मग माता म्हणितले बा अनंता तू आता वाचसी. तेही म्हणितले जैसे भट्टोबासा ते म्हणितले धाडा ना तरी मी विष खाईन. तैसेची आता काळाशी म्हणशील तरी मी वाचेल. तैसेची तेही देह ठेविले. ते भट्टोबाशी ऐकिले मग म्हणितले अनंता सारिका शिष्य जाय आणि की गुरु तरी पोटी सुरी सोय. माझेनी निमित्ते गेला तव एकी भट्टोबासा ते पुशिले. तयाशी काही होईल. भट्टोबाशी म्हणितले ते पुरुष होऊनी जन्मती. मग दर्शन होईल ऐसे निर्वचिले. अनंत नावाचा एक मुलगा भट्टोबासांच्या निंबा या गावी वास्तव्य असताना अचानक तो भट्टोबासांच्या भेटीसाठी हे गुरुकुळाचं एक वातावरण बघून, मंगलपणा वातावरण पाहून तोही आकर्षित झाला. आणि अनंत नावाचा तो छोटा मुलगा भट्टोबासांच्या भेटीसाठी एक दिवशी आला. आल्यानंतर तो प्रभावित झाला आणि त्यांनी लगेच ठरवलं की मी आता तुमच्याचजवळ राहतो. त्यांनी संन्यास घेऊन टाकला आणि भट्टोबासाजवळ थांबला. आईला समजलं की मुलाने संन्यास घेतला आणि म्हणून आई त्या मुलाला त्या ठिकाणी वापस नेण्यासाठी आली. आल्यानंतर तो आईला म्हणतो की आई आता मी देवाचा झालेला मला वापस नेऊ नको, मला इथेच राहायचं आहे. परंतु माता ऐकायला तयार नाही. माता म्हणते तुला चालावंच लागेल. तो नाही म्हणतो. मग त्यावेळेला भट्टोबासांना ती त्या मुलाची आई म्हणते अनंताची की भटो तुम्ही या ते पाठवाल, नाहीतर मी तुमच्या नावाने विष घेईन आणि इथेच मरून जाईल. विचार करा तुम्ही जर या पोराला माझ्यासोबत नाही पाठवलं तर. शेवटी भट्टोबासांना त्या मुलाला सांगावं लागलं की अनंता तू मज कारणे जाय. तुझी जायची इच्छा नाही, तू अनुसरलेला आहेस, पण माझ्यासाठी तुला आता जावं लागेल. माझ्यावर धर्मसंकट आलेलं आहे. तुला तर धर्म आचरण करण्याची इच्छा आहे पण आईचा अडथळा आहे. मग त्या ठिकाणी ते त्या आईसोबत जातात अनंतदेव. आणि मग गेल्यानंतर त्यांना घरी गेल्यावर विरह झालेला आहे आचार्यांचा. एक भक्तिमार्गाचा वेद असतो, एक ईश्वर मार्गीची शक्ती आहे, त्या शक्तीचा तो वेद असतो आणि त्या वेदामुळं आवडीस्तव विरह संचरला. जसं रुक्मिणीला विरह झाला होता श्रीकृष्ण भगवंताचा. या अंबानगरीमध्ये
ज्यावेळेला श्रीकृष्ण भगवंत आले आणि रुक्मिणी देवीला असा विरह झाला, अत्यंत फणफण असा ज्वर आलेला आहे आणि ज्यावेळेला ती विडा वाहण्यासाठी जायची त्या अंबादेवीला तर हातातले पानं होती ती जागेवरच करपून जायची. ती अन्यथा ज्ञाने हडपिणीशी कोपली. विडा देणारी बाई होती सेविका, तिला म्हणते की तू माझ्या हातात करपलेले पानं का बरं देते? ती म्हणते मी तर आता ताजेच पाणी तुमच्या हातात ठेवले, ते ताजे पानं असे असे करपून कसं काय गेले? एवढा तिला ताप आलेला होता, याला विरह ज्वर म्हणतात. श्रीकृष्ण महाराज आणि प्रेमी भक्त रुक्मिणी औसा, या रुक्मिणी औसाला श्रीकृष्णांपासून झालेलं विषय प्रेम, ते प्रेमसुद्धा चौकडिकेच्या प्रेमासादात्य आहे. आणि म्हणून ईश्वराचं प्रेम हे जोडण्यासाठी सुद्धा त्या प्रकारची असलेली ऊर्ध्व चालीचा त्याला आमच्यामध्ये विकार म्हणतात. जो ऊर्ध्व चालीचा विकार आहे की जो ईश्वरीच्या प्रेमाकडे नेतो, चहूकडिकेच्या प्रेमाकडे नेतो, हो कांगा ते काही एरा ते आपजवू न सके, अशा प्रकारची असलेली ऊर्ध्वगती. आणि तो विरह झालेला रुक्मिणीला, त्यामुळं हातात 3 वेळा विडा दिला आणि 3ही वेळा, आणि मग अत्यंत विरह संचरला. आणि त्या रुक्मिणीचे गुरु सुदेव होते, जणू काही आता ती उडीच टाकणार वरच्या त्या माडावरून. सुदेवाने हात पकडून घेतला आणि सांगतात सुदेव त्यांचे गुरु की तुम्हाला हे असं करता येणार नाही. आणि मग 3 दिवस झाल्यानंतर त्यावेळेला श्रीकृष्ण महाराजांनी रुक्मिणीला आपल्या रथात बसून कौंडण्यपूर तिकून द्वारकेकडं स्वामी समजा रुक्मिणीला घेऊन गेलेले आहेत. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांचं जे काही एक चरित्र आहे त्यामध्ये हा विरह ज्वर आलेला आहे. अशा प्रकारे एखादा ईश्वराचा विरह ज्यावेळेला होत असतो त्यावेळेला तसा त्याला ज्वर संचरतो आणि तो ज्वर संचरल्यामुळे त्यामध्ये त्याचा शेवटसुद्धा होत असतो. त्यालाच आपण संनिपातसुद्धा असं म्हणतो की एखादा मनुष्य जसं तापामध्ये बळबळ करतो आणि अत्यंत तो ताप जर मेंदूत गेला तर त्याचा अंतसुद्धा होतो. पूर्वीच्या काळामध्ये असंच व्हायचं की त्या काळात तसे विलाज नव्हते, डॉक्टरी विलाज त्या ठिकाणी तात्काळ होत नव्हते आणि म्हणून 8-8 दिवस 15-15 दिवस ताप अंगात राहायचा, पण ताप तो जात नसायचा, कधीकधी तो मेंदूमध्ये जायचा. अशा प्रकारचा हा विरह ज्वर या अनंत देवाला झालेला आहे. नागदेवाचार्यांपासून त्यांना विभक्त करण्यात आलं. आज मला गुरुचा समजा असलेला सहवास अंतरलेला आहे, माझ्यापासून धर्म अंतरला आणि हृदयामध्ये अत्यंत आचार्यांविषयी आवडी संचरली होती, देवाविषयी प्रीती संचरली, पण त्यांना आलेला अडथळा तो ममतेचा आहे, तो आईचा आहे, तो प्रपंचाचा आहे आणि ते घरी गेले. पण त्यांनी त्या ठिकाणी फार सकाळी घरी गेल्यानंतर 2-3 दिवसातच त्यांना त्या ठिकाणी अत्यंत ज्वर, जास्त प्रकारचा ज्वर आला. आणि मग ज्वर आल्यानंतर आई म्हणते की बा अनंता, आता तुझ्यासाठी काय उपाय करावा लागेल हा ताप जाण्याला? ती म्हणते की जशी तू आता आचार्यांना म्हटली का बा तुम्ही जर समजा माझ्या मुलाला नाही पाठवलं तर मी विष खाईन, तसं आता तू काळाला म्हण, जो काळ आता मला न्यायला आलेला आहे, आता माझा अंत होणार आहे यामध्ये, त्या काळाला म्हण की मी विष खाईल तुझ्यावर, तू जर माझ्या मुलाला नेशील तर. आणि मग आई खचित झाली. तिला वाईट वाटलं की खरोखर मी जे केलं ते चांगलं नाही केलं, मी या मुलाला तिथून आणायला नाही पाहिजे होतं. तो असं म्हणतो आणि त्या अनंताचं देहावसान झालं. अनंताने तिथे आपला प्राण सोडलेला आहे. आणि प्राण सोडल्यानंतर आचार्यांना कोणीतरी गुरुकुळामध्ये येऊन सांगितलं की अनंत याने आपलं देह या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि मग आचार्य म्हणतात की अनंतासारिखा शिष्य जाय तर एखाद्या गुरु पोटी सुरी सो मरे. एखाद्याने तर पोटात सुरी खुपसून मरण पत्करलं असतं, असा असलेला सद्गुणी, गुणवंत असलेला, सद्गुणी असलेला तो शिष्य म्हणजे अनंत, त्यांनी त्या ठिकाणी आपलं भक्तोपासांना गुरुच्या विरहात, स्वामींच्या भक्तिमार्गाच्या म्हणजे ईश्वराच्या प्रेमाच्या विरहात देह ठेवलेला आहे. आणि मग भक्तिजनांनी म्हणजे परिवाराने विचारलं की आता अनंत समजा आपल्या सन्निधानी आला आणि अनुसरला, आई घेऊन गेली, तो तिकडं गृहस्थाश्रमा धर्मात परत गेला, मग तो मेला, मग त्याला काय होईल? मग भट्टोबास म्हणतात की तयाशी पुनःसंबंध होईल. तो जरी तिकडे गेला पण हृदयामध्ये त्याने जो धर्म होता तो स्थिर ठेवलेला आहे. हृदयातला जो देव आहे तो त्यानं बाह्यक्रियेने जाणार नाही,
जरी त्यांनी समजा इथे येऊन संन्यास धारण केला, घरी जरी गेला तो, पण हृदयातून परमेश्वराला त्यांनी कधी बाजू केलं नाही, आम्हालाही कधी बाजूला केलं नाही. आणि म्हणून तो विरह तो धर्म त्याच्यासाठी कायम होता. धर्मासरिसे त्याचा शेवट झालेला आहे, धर्मयुक्तत्वी त्याचा शेवट झालेला आहे. आणि म्हणून धर्माचं जे साध्य आहे, अनुसरणाचं जे साध्य आहे ते पूर्ण संबंध आहे, की पुन्हा ईश्वर भेट देतात. हे देह जाऊन पुन्हा संबंधामध्ये सुख्या श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्मती. मग कोणाला 12 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, अशा प्रकारे 36 वर्षापर्यंत तिथं त्याला ठेवतात. आणि मग त्याला आपल्या यथानुक्रमे जसा ज्याचा अधिकार असेल त्यानुसार आपल्यासोबत त्याला ईश्वर पुनसंबंधी घेऊन जातात. आपलं त्याला अंतर देत नाही. अशा प्रकारचं ईश्वराचं हे उद्धरण कार्य आहे. आणि म्हणून अनंताने जो धर्म आचार केलेला आहे तो तोषवून गेलेला आचार. भट्टवासांना सुद्धा त्याविषयी फार अंतकरणामध्ये झळंब उत्पन्न झाला, की अशा प्रकारचा हा उत्तम शिष्य पण आपल्या सन्निधानातून गेला. त्याचं गुरुलाही म्हणजे भट्टवासांनाही दुःख झालं. म्हणून इथे अनंताने केलेला निग्रह आणि मनातून केलेला धर्मरूपी आचार आणि त्या सहयोगे त्यांनी त्याचा देहाचा शेवट केलेला आहे. तथा अटनी साह्य अनुवादू उंबरी गौरायसा अटन करिता एक दिशी एका गावा जाता मार्गी काटा मोडला. तेने चालोची नाही ऐसे झाले. ते पाय धरुणी वाटेशी बैसले असती. सरीसे एक आईशी असती. तव जया गावाशी जात होती तेथची वाटे पुढोनी घोडेनशी एक वाला. तया ते बैसले देखुनी म्हणितले आई कवना गावाशी जाता. बा पहिला गावा जातोसे. तव पायी काटा मोडला तेने चालू नये म्हणून बैसले. तव तेने म्हणितले आई तया गावाशी धाडी आली तेथ जाऊ नका. आता या मागिलाची गावाशी जाऊ म्हणून घोड्याखाली उतरला. तया ते विनवूनी बैसविले आणि घोड्या वाहूनी मागिला गावाच्या आखराशी आणले. तेथ उतरिले आपण निघाला. मग हे केतुलेनी काळे भट्टोबाशी ऐकले. मग म्हणितले गौराईसाशी थोर साह्य झाले. एखाद्या वेळेला मार्गी प्रवर्तल्या पुरुषा, परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषा, अशा प्रकारे तो जर ईश्वर हेतूने त्या आठवण विजनाचं कार्य करत असेल किंवा एखादं धर्मरूप कार्य करत असताना तो जात असेल तर त्याला ठिकठिकाणी ईश्वराचं साह्य होते. त्या असलेल्या ग्रामाभिमानी देवता असतात, ज्या त्या स्थानीच्या अनुकूल त्या स्थानीच्या अनुकूल देवता असतात, त्यासाठी साह्यभूत होतात. असं जिथं गौराईसा नावाची असलेली ही स्मृतिस्थळातील बाई आचार्यांचे शिष्य यांना अशा प्रकारचं साह्य झालं आणि ते साह्य आचार्य म्हणतात की खरोखरच त्या परिवर असल्यानंतर ईश्वराच्या आपण ज्या वेळेला एखादं कार्य करत असतो किंवा ईश्वराचा त्या भक्ताचा जेव्हा ईश्वराला तोष असतो त्यावेळेला मग त्या देवता रूपाने असलेल्या त्या साह्यभूत होणाऱ्या देवता त्या आपल्याला प्रतिक्षणी साह्य करतात. तसं या गौराईसाला सुद्धा थोडासा पायामध्ये काटा टोचला, ते निमित्त त्या देवतेनेच केलेलं आहे काटा टोचण्याचं. नाही टोचला असता तर सरळ त्या गावात गेल्या असत्या. तिथं धाड आलेली होती, त्या गावात हिंसा होणार होती, अनेकांना मारठोक झाली, अनेकांची हिंसा होत होती आणि त्यामध्ये ह्या सुद्धा त्या गावात गेल्या असत्या तर यांच्याही जवळच्या काही प्रसादरूप वस्तू असतील, काही यांनाही मारठोक झाली असतील. आणि म्हणून ते पुढची घटना घडू नये म्हणून यांना इथेच त्या देवतेने थांबवलं. जसं ज्या वेळेला आपण ज्या ज्या भागात जात असतो त्यावेळेला त्या साधकाविषयी, तो वासनिक असो, नामधारक असो का तो भिक्षुक असो, त्याला परमार्गामध्ये वावरत असताना, एखादी परमार्गाची क्रिया करत असताना तिथे त्या ठिकाणी असलेल्या ज्या अनुकूल देवता असतात त्या तुम्हाला साह्य करतात. तो होणारा जो आघात आहे, तो विघात आहे, तो त्या ठिकाणी ते होऊ देत नाही. जर समजा तो साह्य त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं असेल तर एखाद्याचं बलवत्तर मागचं जोडलेलं असते आणि म्हणून ते क्रमानुसार ते त्या ठिकाणी भोगविल्या जाते. परंतु जे वेळेला अनुसरलेला पुरुष असतो त्यावेळेला त्याचं मागचं जे आहे ते तिथेच संपलेलं असते आणि मग राहिलेला प्रारब्धरूपी थोडासा भोग असतो तो मात्र नंतर त्याचा हळूहळू परमेश्वर नाचतात. अशा प्रकारे इथे उंबरी आता ह्या गौराईसा ज्या आहेत ह्या गौराईसा अशाच अटनक्रमाने चाललेल्या आहेत आणि त्यांना त्या पुढच्या गावात धोका होणार होता तिथे त्यांना थांबवलं. एक मनुष्य आला, त्यांना घोड्यावर बसवलं आणि घोड्यावर बसून तो मागच्या गावाला घेऊन गेला. आणि मग ती गोष्ट ज्यावेळेला आचार्य ऐकतात
त्यावेळेला आचार्य म्हणतात गौराईसाशी थोर साह्य झाले. म्हणजे त्या स्थानीच्या असलेल्या ज्या शक्तिरूप देवता असतात त्या अशा प्रकारचा वेश परिधान करून येतात आणि त्या त्यांना घेऊन जातात. आखरामध्ये उतरून दिलं गावाच्या कडेवरती. तो मनुष्य नाही, तो घोडाही नाही, आणि त्या बाई चालत झाल्या. अशा प्रकारे परमेश्वर आपलं साह्य आपल्या साधवंताला करतात. आणि म्हणून ज्या वेळेला आम्हाला स्वामी असं निरूपण करत असतात त्यावेळेला निरूपण प्रसंगी हे प्रत्येक बारकावे स्वामींनी आपल्या वचनात सुद्धा सांगितले. जसं हे स्मृतीस्थळात तुम्हाला अनुभवाला येते त्याचाच बारकावा वचन रूपाने की तुम्हाला सांगत असताना स्वामी म्हणतात की याची उघडी नागवी दिसते असते पर याची वास कवनाही पाहू नये. यही एक अभिमानी आती. अभिमानीला क्षोभ होतो. एखादा परमार्गीचा पुरुष असतो आणि त्या समजा परमार्गीच्या पुरुषाला तो त्या ठिकाणी निरोध सहन करत असतो. काही वेळेला काही आक्रमणं होतात, काही वेळेला काहीतरी अनेक प्रकारे आपल्याला आघातरूपी मानसिक आणि वाचिक आणि शारीरिक त्रिविध प्रकारचं दुःख आपल्यावर येत असते. परंतु त्यालाच आपल्या या ईश्वर मार्गामध्ये डोई ओढवणे असं म्हणतात. जर त्या ईश्वर पुरुषाने तिथे डोई ओढवली म्हणजे जो काही मान अपमान असतो, एखादं दैन्य आहे, एखादा अपयशरूपी एखाद्याचं बोलणं असते, कोणी तुम्हाला हिणावून बोलणारा असते, कोणी आपल्या उपार्जनाला नाव ठेवून बोलणारा असतो, कोणी आपल्याला विकृती करणारा. मग अशा वेळेला संघर्ष न करता असं म्हणतात की कानी आंघोळ्या सुवाव्या. जसं काही मी ऐकलंच नाही, कानामध्ये जसा बोळा घातलेला आहे मी ऐकलंच नाही, कारण संघर्ष होणार आहे. कुठल्या तरी प्रकाराने त्याचा समजा शेवट चांगला होत नसतो. आणि स्वामी म्हणतात भांडते दोघे अन्याय. आपण भांडतो आणि तोही भांडतो. मग तुमची भक्ताची त्याची बरोबरी आहे का? तुमच्या ठिकाणी तुम्हाला ईश्वरीचं ज्ञान आहे, तुम्हाला परमेश्वर समजलेला आहे आणि आपल्या ठिकाणी परमेश्वराचं भक्तत्व आहे. आणि म्हणून आपल्या मुखातून तशा प्रकारचे त्यासारखे जर अमंगळ शब्द बाहेर पडले तर समजा आपलं श्रेष्ठत्व काय कामाचं, आपली भक्ती काय कामाची. म्हणून आपल्याला तिथे संयमच धरावा लागेल. आपल्या संयमाला तिथे बांध आपल्यापाशी असला पाहिजे, तो रोखता आला पाहिजे. आणि त्यामुळं निश्चितच आपलंही कार्यसिद्धीला जात असते. एखाद्याचा प्रसव असतो, प्रतिकूलता असते, त्या प्रसवासंयोगी तो शब्द आपल्यापर्यंत काढत असतो, त्याचा तो प्रसव येत असतो. ईश्वराला सुद्धा त्या प्रसवाला सामोरे जावे लागते. ईश्वर सुद्धा त्याचा प्रसव सिद्धीला नेतात. अशा प्रकारचं आपण चरित्र अवलोकन करतो, पाहतो. लीळाचरित्रात सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे प्रतिकूल परिस्थितीचे लोक अनुभवाला येतील की स्वामींपर्यंत प्रतिकूलता त्यांची आलेली आहे आणि त्याही गोष्टीचा ईश्वर स्वीकार करतात, त्यांचा प्रसव पूर्ण करावा लागतो. अशा प्रकारचं कार्य ज्या वेळेला परमेश्वर सहाय्य त्याला करत असतात. म्हणून स्वामी म्हणतात की त्या देवतासुद्धा तुम्हाला कुठला उपद्रव निष्कारण देत नाहीत. किंवा पशु पक्षी श्वापद इत्यादी प्रकारे सरपटणारे प्राणी असतात, निष्कारण त्याची हिंसा आपण करू नये. अनेक लोकांना दिसल्याबरोबर साप मारायची सवय असते, विंचू मारायची सवय असते, परंतु त्याला पकडावं, नेऊन टाकावं बाहेर. निष्कारण ते आपल्याला काही त्रास देत नाही, पण आपण तो दिसल्याबरोबरच मारून टाकण्याची त्याची तयारी काही लोकांची असते. असं कधी आणि कदापि आपण करू नये, कारण अभय आपल्याला द्यायला सांगितलेलं आहे. कुठल्या प्राण्या पशुपक्षींना मारण्यामध्ये स्वामींचा हा निषेध आहे की आपण येथीची सेवा ते भूता अविरोधे करावी किंगा. ज्यावेळेला डोमेग्रामला ती गार स्वामी म्हणतात की माझ्या गुंफा करण्यासाठी ही भिजवलेली गार आहे, म्हणजे गार आहे, पण त्याच्यात मुंग्या निघाला. आचार्य म्हणतात जी आता मी कसं करू, इथं तर सगळ्या मुंग्याच आहेत. स्वामी म्हणतात दुसरी गार भिजवा. म्हणून जुनी गार आणि नवी गार तिथे स्थान आहे 2 डोमेग्रामला. तर हिंसा दोष त्या ठिकाणी त्यागला गेला पाहिजे. प्रतिदिनीच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारे किडा मुंगी सपूर जंतू हे सुद्धा आपल्याला पदार्थासंयोगी होणारी हिंसा आहे, ती सुद्धा निषेधरूपच असते. संग्रह करणे हे जीवाचं स्वरूप भाव आहे. हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, तुम्हाला जर असं नाही, आम्हालाही तो सवय आहे संग्रह करण्याची. पण संग्रह करा, पण त्या संग्रहाबरोबर निषेध हिंसा ह्या गोष्टीचीही काळजी घेता आली पाहिजे ना. आणि म्हणून ते निषेधरूप कार्य भक्तांनी म्हणजे ईश्वर भक्तांनी आपल्याकडून टाळल्या गेले पाहिजे.
यासाठी विशेष करून आपलीही दक्षता त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. असं या ठिकाणी गौराईसाला आटनामधून सहाय्य झालं आणि परमेश्वर प्रतिक्षणी ईश्वराचं सहाय्य तुम्हाला वर्ततेच, परंतु आपण त्या परमेश्वराला आश्रित असून ईश्वराचा आश्रय धरून जर चाललो तर परमेश्वर आम्हा सगळ्यांनाच सहाय्य करतात. त्यासाठी देवाने आपली व्यवस्था या ब्रह्मांडामध्ये सृष्टीमध्ये हा साधारणतः जिथे जिथे आचरणासाठी जात असतो तिथे तिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ते सहाय्य तो काट्यांतळी असो एकांतात असो, कारण स्थानच अशी विली आहे. काही ठिकाणी भयजनित स्थान आहे, चोराचा कुरठा, त्याचप्रमाणे घोरंदर असे काही काही ठिकाणं असतात. अशाही ठिकाणी चर्या करणारे आपले पूर्वज होऊन गेलेले आहे. मग तिथं त्यांना काय आत्मघात झाला काय, किंवा वाघानं खाल्लं का कोणी खाऊन टाकलं? तिथे त्या पशुपक्ष्यांना सुद्धा प्रत्येकाला देहाभिमानिनी असते, त्या देहाची अभिमान घेणारी देवता असते. जिथे तो साधारणतः असतो तिथे ती देवता त्या आपल्या पशुपक्ष्याला सुद्धा, त्या सरपटणाऱ्या योनीला सुद्धा तिथपर्यंत जाऊ देत नाही. कारण त्याचं रक्षण करणं त्या देवतेचं, अनुकूळ देवतेचं कार्य आहे, किंवा मार्गमणी त्याचं संरक्षण करते. परंतु अशा प्रकारे जर निष्कारण त्या देवतेने याला जर का समजा एखादा त्रास दिला तर त्यांचाही कोणी मालक असतो. ज्या ब्रह्मांडात व्यक्त झालेल्या देवता आहेत यांचाही मालक आहे अव्यक्त देवता, त्यांच्या अधीन त्या वर्ततात आणि म्हणून त्यांनाही भय असते. आणि म्हणून त्यांनासुद्धा नेमून दिलेली सृष्टी व्यवस्था आहे, त्या सृष्टी व्यवस्थेच्या क्रमाने सर्व हे कार्य पार पडत असते. ईश्वराला सुद्धा, ईश्वर समर्थ आहे, सर्व करता आहे, पण परमेश्वराला सुद्धा सृष्टी व्यवस्था ईश्वराने निर्माण केलेली आहे आणि म्हणून ईश्वराला सुद्धा सृष्टी व्यवस्थेप्रमाणे चालावं लागते. जसं जन्माला अवतार धारण करणे, त्यानंतर शरीराची अवस्था प्रकट करणे, वृद्धापकाळ येतोच. देव झाले म्हणून काय म्हातारे होत नाही काय? श्रीप्रभू म्हातारे झालते की नाही? अशा प्रकारे व्यवस्था ही सृष्टीची आहे. ईश्वराने जर ठरवलं असतं की नाही मी असाच राहणार आहे तरीसुद्धा परमेश्वर राहू शकले असते, पण देवालाही त्या सृष्टी व्यवस्थेनुसार चालावं लागते. का? निर्माणच सृष्टी व्यवस्थाचं जे अधिपत्य आहे ते ईश्वराचं आहे. आणि म्हणून त्यासाठी जरी ईश्वर तरी क्रमेची, पण एखादी अशी काही गोष्ट घडत असते का तिथे परमेश्वर सृष्टी व्यवस्थेलाही लंघून काही वेळेला आपल्या असलेल्या समर्थरूप क्रिया करत असतात. की एखादी क्रिया परमेश्वराने जर ठरवलं की नाही मला या सृष्टी व्यवस्थेच्या वेगळी करायची आहे, एखाद्या भक्ताचं रक्षण करायचं असेल तर काही नियमसुद्धा ईश्वर त्या ठिकाणी मोडून टाकतात. जसा आमचा नियम आहे धर्मशास्त्राचा की एखादी जर ते दुःखरूप क्रिया प्राप्त झाली मग त्याच्यातून काढता येत नाही. जसं जडत्व हे असं दुःख आहे की 1000 वर्षाचं ते लेप, त्याच्यात एकदा तो गेला त्यातून काढता येत नाही. परंतु ईश्वराच्या कृपेने, समर्थवादाने काही गोष्टी घडू शकतात. पंडूराजाला त्या पायरीमधून काढलं असं आमचं शास्त्र सांगते. की पंडूराजा ज्यावेळेला श्रीकृष्ण महाराज क्षीराब्दीला गेले आणि त्या ठिकाणी पंडूराजाला त्या पायरीत ठेवलेलं होतं, म्हणजे जडत्वाच्या योनीमध्ये. परंतु अर्जुनाला म्हणतात या पायरीवरती पाय ठेवू नको. अर्जुन म्हणतात का बरं? म्हणे मी तुला सांगतो तेवढं कर. मग खाली गेल्यानंतर अर्जुन पुन्हा विचारतात की पायरीत पाय न ठेवण्याचं रहस्य काय? म्हणे त्यामध्ये तुझा पिता आहे, त्याला जडत्वाचं दुःख प्राप्त झालेलं आहे, पण मग आता त्याचं मुंचन कसं होईल? म्हणे आता 99 यज्ञ केले, एक यज्ञ अपूर्ण राहिलेला आहे, तुला आता पुन्हा राजसूय यज्ञ करावा लागेल आणि राजसूय यज्ञ केल्यानंतर 100 यज्ञ परिपूर्ण होतील. वास्तविक पाहता क्रमरूप अशी व्यवस्था आहे. 100 यज्ञ जरी परिपूर्ण झाले असते पण पायरीचं दुःख 1000 वर्ष किंवा त्या युगाच्या मानाने त्याचं भोगल्याशिवाय त्याला त्यातून काढता येत नाही. हा झाला देवता नियम. पण ईश्वरानं ती 100 यज्ञाची प्रक्रिया पूर्ण करून घेतली आणि त्या जडत्वाच्या योनीतून पंडूराजाला तिथून काढलेला आहे. हे ईश्वराचं समर्थपण आहे. जसं अर्जुन हा भक्त आहे, पण त्या ठिकाणी पांडवाचं असलेलं अधिपत्य म्हणजे पंडूराजा हाही त्या संयोगाने त्याचीही कणव निर्माण झालेली आहे ईश्वराला आणि त्या दुःखातून त्यांना काढायचं आहे. आणि म्हणून एखादी क्रिया देवतेची अपूर्ण असेल तर ती देवतेची पूर्णता परमेश्वर करायला लावतात. तिचं ऋण आहे ते पूर्ण करायला लावलं आणि मग त्या पायरीतून सुद्धा, जडत्वातून सुद्धा त्या ठिकाणी ईश्वर समर्थवादाने काढतात.
कोळविरीला गेले, तिथं कंटक फेडून टाकला, तिथल्या जीवाला तिथं कर्मफळात जाऊ दिलं नाही. अशा प्रकारे एकेका जीवासाठी परमेश्वर झळंबतात, दुःखापासून त्याचं वंचन करतात. हा ईश्वरीचा समर्थवाद आहे. भिल्लाने श्रीकृष्णाला बाण मारला आणि साक्षात नित्य नरकाची निष्पत्ती झाली. जीवाच्या ठिकाणी वाढलेला प्रसव, तृणामुंगीची हिंसा, काठिण्ये, माणुसाते बीजाविनाशा नित्य नरकाशी कारण होय. अशा प्रकारचं अंतःकरणाचं कठीणपण वाढत वाढत जाते. सुरुवात मात्र तृणामुंगीच्या किडामुंगीच्या पासून झालेली आहे आणि मग कठीणपणा वाढत वाढत मनुष्याच्या वधापर्यंत, मनुष्याच्या वधाचा देवतेच्या पात्रापर्यंत, विग्रहापर्यंत, विग्रहाहून कुठे तिथे ईश्वराचे ज्ञानीजन आणि मग ईश्वर अवतार, साक्षात उभयदृश्य अवतारापर्यंत या जीवाचा प्रसव जातो. प्रसव गेल्यानंतर नित्य नरकासारखं दुःख या जीवात्म्याला सृष्टी संपेपर्यंत, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते दुःख जीवाला असते, त्याला नित्य नरक असं म्हणतात. आणि ते नित्य नरक परमेश्वराचं हनन ज्या वेळेला घडत असते, उभयदृश्य असलेले अवतार त्यांच्या हननाने. पण भिल्लाने साक्षातच बाण मारला श्रीकृष्ण महाराजांना. त्याला वाटलं त्या भिल्लाला की जणू काही शिकारच आहे. ससाच्यासारखे डोळे चमकत होते, हरणासारखे डोळे दिसले आणि बाण मारला. आणि जवळ जाऊन पाहतो तर श्रीकृष्ण महाराज त्या वडाच्या झाडाखाली, वेरावल तीर्थ आहे, भालुका तीर्थ म्हणतात त्याला, आजही त्याची प्रतिकृती तिथे त्या ठिकाणी केलेली आहे. आणि तिथे जाऊन पाहतो तर श्रीकृष्ण महाराज दिसले आणि तो बाण लागला त्यांच्या अंगुष्ठ्याला. आणि बाण लागल्याबरोबर तो त्या श्रीकृष्ण महाराजांना बघून धाय रडायला लागला. हे तर द्वारकेचे महाराज श्रीकृष्ण महाराज, माझ्या हातून असं काय पातळ घडलं की मी असे काय चूक केली आणि असं काय मला एकाएकी घडलं. त्यावेळेला श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, नभी 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 नभी, तू घाबरू नको. अभय देऊन टाकलं त्याला. आणि देवाने घडलेले नित्य नरकासारखे प्रारब्धरूप दुःख शब्दासरसे नासून टाकले. हे केवढं समर्थपण आहे ईश्वराचं. एखादं जर एवढं महापातकासारखं दुःख लागलेलं ते भोगावंच लागते. कर्माचा ठसा लागला तो भोगावंच लागतो. हा ईश्वरीचा नव्हे या सृष्टीचा नियमच आहे. पण एखाद्या भक्ताविषयी तशा प्रकारची कणव किंवा झळंब असेल तर त्याचं परमेश्वर त्या प्रकाराने दुःखाचा नाशही करू शकतात. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे का भिल्ल हा ओखटेनी मनोधर्मे आला नाही, परी क्रिया प्रवेशन झाली. भिल्ल होता तो ओकट्या म्हणजे वाईट हेतून आला नाही की श्रीकृष्णाला मारायचं, पण क्रिया मात्र घडली, प्रारब्धता झाली. प्रारब्ध झाल्यावरही देवाने त्याचं नासून टाकलं. पुतना ही ओखटेनी मनोधर्मे आली, पण क्रिया प्रवेशन नव्हेची. पुतनाही सुद्धा मारण्याच्या हेतून आली देवाला, भिल्ल मारण्याच्या हेतून आला नाही, पण पुतना आली होती श्रीकृष्णाला मारण्यासाठी. पण देवाने मातृत्वाचे फळ दिले. हे ईश्वराचं दयाळूपण. विरोधिता भक्ती. दृष्ट बुद्धीनं आलेली आहे, कुबुद्धीनं आलेली आहे, पण तिचं स्तनपान केलं आणि दूध स्वीकार केलं, विष स्वीकार केलं नाही. म्हणून महादाश्रमाची पूजा आपल्यामध्ये आपण पूजनाचा विधी आठवत असताना आता हे जे काही असतात यांची समजा जे विघातरूपी आहे हा संबंध हा आठवणीने असं सांगितलेलं आपल्या शास्त्रात, ज्यामध्ये ज्ञान लक्षण संबंध, समवाय लक्षण संबंध, सेवा लक्षण संबंध, संयोग लक्षण संबंध, हे चार जे आहेत हे आठवणी आहेत, हे वंदनीय आहे. पण पाचवा जो आहे तो विघातरूपी लक्षण संबंध आहे, तो वंदनीय नाही आणि आठवणीय नाही. म्हणून त्या लीळा स्मरण कशाला पाहिजे? ज्या वंदनीय नसतात किंवा ज्या आठवणीय सुद्धा नाही अशी आपली शास्त्र परंपरा, धर्म परंपरा सांगते, मग त्या लीळा तरी कशाला पाहिजे? त्या लीळा आपल्याला नको आहे. म्हणून काही वेळेला काही लोकांचा त्याविषयी अपवाद असतो, वाद असतो, परंतु घडल्या नाहीत, घडल्या हा भाग वेगळा. परंतु त्या जर आठवायच्याच नसतील मग त्याचा संभवही कशासाठी पाहिजे? अर्थातच अशा प्रकारच्या काही वंदनीय आठवणीय लीळा असतात, त्या निश्चितच अनुभवाव्या, आठवाव्या. पण जिथे विघात आहे, जिथे आमच्या स्वामींच्या श्रीमूर्तीला छेद झालेला आहे, अशा लीळा त्या आठवणीय नाही, त्या वंदनीय नाही. आणि म्हणून त्या विघातरूपी लक्षण संबंधामध्ये ज्या वेळेला एखादा श्रीमूर्तीला विघात होत असतो तर तो आमच्यासाठी काय आहे? आठवणीय नाही, वंदनीय नाही. अशा प्रकारचं हे तत्त्वज्ञान आहे. आणि या तत्त्वज्ञानाला समजून घेत असताना
परमेश्वराने निर्माण केलेली जी सृष्टी व्यवस्था आहे त्या सृष्टी व्यवस्थेला धरून परमेश्वरही चालतात. पण कधीकधी भक्ताच्या असलेल्या या कणवा ह्या ईश्वराला स्वस्थ बसू देत नाही. एका जीवासाठी परमेश्वर 1000 वर्षसुद्धा एका अवतार बसून राहतात. त्याला कल्पांतीचे आत्मरमणीचे अवतार असं म्हणतात. की जिथे आपण डोमेग्रामचं एकांक बार स्थान आपण जे नमस्कार करतो तिथे अशी आमची काही पूर्व आख्यायिका किंवा पूर्व वाक्यता आहे गुरुमुखाची का इथे असे अवतार त्या ठिकाणी होतात. त्या जीवात्म्याचं चिंतन करत बसतात आणि त्याला जे दुःख आहे ते दुःख होऊ देत नाहीत. त्या परमेश्वराचा संबंध तिथं झाल्यामुळे त्या दुःखाचं होणारं जे काही जीवाचं होणारं जे दुःख आहे ते तिथे थोपविल्या जाते. अशा प्रकारची कृपा ही परमेश्वर जीवात्म्यासाठी करत असतात आणि म्हणून त्याला कृपाळू म्हटलेलं आहे, आर्तदानी म्हटलेलं आहे. देमती दानी असे पण जीवाशी आर्त व्हावी की, देमती कृपाळू असे पर जीवे शरणांगत व्हावे की. ही जीवाची शरणांगतता असल्याशिवाय ईश्वरालाही जळंब उत्पन्न होत नाही. हे कार्य आपल्या साधनेचं आहे. हिराईसा दृढत्वानुवादू. काल आपण हिराईसाचं पाहिलं स्मृती. त्यामध्ये हिराईसा अनुसरल्या. हिराईसा ह्या दृढ भावनेच्या होत्या आणि तिथल्या त्या दृढत्वाविषयीच या ठिकाणी ही स्मृती आली. एक दिशी भटोबाशी दृढत्वावरी हे गोष्टी सांगितली. भटोबाशी म्हणितले आम्ही हिराईयेशी भेटो गेलो. तव तयाची लेकी अशक्ती होती. आम्ही आलो संभ्रमू केला. यथोचित अभ्यागत केले. आम्ही जेऊ बैसलो तव ते सरली. ते कोण्हा नेनता तैशीची गुंडोनी ठेविली. अवघी जेविली मग मागिला कडोनी हिराई जेविली. आपणे आ सांगा ते जेवविली. आत्ताची होती ओ म्हणून संग्रहेची रळिन्नली. ऐशी गोष्टी भट्टोबाशी सांगितली. आता दृढ भावनेचा संकल्प कसा असावा याविषयी ही स्मृती आलेली आहे की जे दृढत्व आहे. मागे सांगितलं की हिराईसा ही विरक्ताची कसोटी आहे का. विरक्त पण कसा असावं यावर हे स्मृती आहे की खरोखर इहलोकाहून परलोकाहून विरमले पण निर्माण होणं हे सामान्य नाही. बोलणं फार सोपं असते, प्रत्यक्षात उतरवणं फार अवघड असते आणि ती अवघडपणाची कसवटी हिराईसांच्या ठिकाणी होती. कर्मराहाटीमध्येच गृहस्थाश्रम धर्मामध्ये असताना एवढा दृढपणाचा भाव अंतकरणामध्ये. एकदा भट्टोबास आपल्या शिष्यमंडळीसहित हिराईसांकडे भोजनासाठी आमंत्रण होतं आणि भोजनाला गेलेले आहेत. भोजनाला गेले असताना त्या हिराईसाची लेकी अशक्त झालेली होती, आजारी होती काही दिवसांपासून आणि म्हणून तिला तो वृजाग्रस्त असलेली ती मुलगी ती नेहमी आजारी असायची आणि मग त्या दिवशी नेमकं सातत्यानं आजारी असते आणि म्हणून ती झोपूनच होती. परंतु भट्टोबास तिथे जातात. सगळ्या परिवारासहित गेल्यानंतर ती हिराईसा असतात त्या सगळा यथोचित आदर सत्कार करतात, भजन पूजन त्यांचं करतात आणि आता भोजन घ्यायचं आहे त्यावेळी नेमकं आतमध्ये ती मुलगी जी असते तिचा अंत होतो. आता ही गोष्ट काही बाहेर माहीत पडू देत नाही. ती आई आहे वास्तविक पाहता. आईला सगळ्या प्रकारचा झळंब असतो, ममताही असते, सगळ्या प्रकारे तिला आत्मत्वाचं ओलेपण असते. पण तरीसुद्धा धर्म ही अशी गोष्ट आहे का ती आत्म्याला बळ निर्माण करून देणारी असते. ज्याच्याजवळ ज्ञानाचा हा अंकुश आहे, ज्ञानरूपी जर हे कार्य असेल तर त्याला त्या ठिकाणी त्या ममतेपासूनही ते कधीकधी त्याला बाजूला करते, मोहमायेच्या जाळ्यातूनही बाजूला करते. त्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे. ते ईश्वरीचं ज्ञान आहे, ते निर्गुण असं ज्ञान आहे. कारण मोह मायेच्या पलीकडे असलेलं ईश्वराचं तत्त्वज्ञान आहे आणि ते तत्त्वज्ञान ज्या वेळेला आपण आत्मसात करत असतो त्यावेळेला या त्रिगुणात्मकाच्या वेगळं होत असते, तेव्हाच त्याची ऊर्ध्वगती होते. जोपर्यंत आपण त्रिगुणात्मकाच्या आहारी आहोत तोपर्यंत जीवाची ऊर्ध्वगतीच वाढत नाही. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रय गुण्य भवार्जुन असं भगवान श्री गोपाळकृष्ण सुद्धा म्हणतात अर्जुनाला
या 3 गुणाच्या वेगळा जोपर्यंत तू होणार नाहीस तोपर्यंत तुला हे जीवात्म्याची ऊर्ध्वगती होणार नाही. तसं ईश्वर आमचे स्वामीसुद्धा आपल्याकडून अपेक्षा करतात की जोपर्यंत तुम्ही यामध्ये गुरफटलेले आहेत आणि असल्यानंतर तिथेच जर तुम्ही अपेक्षा करणार आहे की यामध्येच मोक्ष होणार आहे तर हे कदापिही शक्य नाही. तिथल्यासाठी तुम्हाला ती अस्तिपरी वेगळी आहे. प्रापंचिक भौतिक जीवनाचं आचरण हे वेगळं आहे आणि आध्यात्मिक ईश्वर आचरण हे काहीतरी वेगळं आहे. तिथे राहूनच काही लोक आपल्या संसार जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारे ईश्वराचं कर्तृत्व कार्य जाणून परमेश्वराला त्या प्रकारचं आठवतात. त्या प्रकारे एकरूप होऊन त्या ईश्वराचं नामस्मरण करतात. तो निर्गुण सुखाचा अनुभव त्या ठिकाणी अनुभवतात आणि त्या निर्गुण परमेश्वराची गोडी ते घेतात. आणि म्हणून हे धर्मरूप शास्त्रसुद्धा परा पाहिजे निर्गुण अर्थ करण्यासाठी आणि गिरा पाहिजे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी. हे वैखरी वाचा एकमेकाला संवाद साधत असते, पण परमेश्वराचे अक्षर हे तुमच्या जीवनामध्ये कुठलं तरी निर्गुण सामर्थ्याचं कार्य करत असतात. अशा प्रकारचं हे परागिराचं कार्य. आणि हिराईसा ज्या वेळेला त्या मुलीला आतमध्ये पाहते की तिचा देहांत झालेला आहे आणि मग ती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रडणं वगैरे न करता मनाला आवर घालून संयमितता बाळगून त्या मुलीला त्या ठिकाणी ती कपड्याने व्यवस्थित झाकून ठेवते आणि आपल्या घरी आचार्य आलेले आहेत आणि त्यांचा तो विधी संपूर्ण विधी करते. आणि मग नंतर सगळा विधी झाल्यानंतर भोजन झाल्यानंतर मग त्या ठिकाणी रडून माझी मुलगी होती पण आत्ताच गेली अशा प्रकारचं दुःख त्या ठिकाणी त्या प्रगट करतात. ते सुद्धा एक शब्द आला याच्यामध्ये की संग्रहे रडींनली. ज्ञानाचं कार्य असल्यामुळं संग्रह म्हणून व्यवहार म्हणून काही गोष्टी कराव्याच लागतात. वास्तविक पाहता त्यांना त्याची जाणीव होती की ही मुलगी जाणारच आहे, ही आजारी आहे, अशक्त आहे, परंतु त्या ठिकाणी धर्मही तेवढाच तिने सबळ मांडला आणि कार्यही प्रपंचाचं त्या ठिकाणी शेवटाला नेलं. असं उभय अंगाचं कार्य त्या एखाद्या ईश्वर भक्ताच्या ठिकाणी बघायला मिळते. ते कार्य म्हणजेच हिराईसाचं दृढत्व या स्मृतीमधून व्यक्त होते. राजिक उपद्रवे आबाईसा वैजोबा भुवनी राहवणे. आता स्मृतिस्थळ काळामध्ये स्वामी श्री चक्रधर महाराजांचं सानिध्य होतं. त्यावेळेलाच काही तुरक लोकांच्या मुस्लिम लोकांच्या धाडी येत होत्या. त्यानंतरही आचार्य आले. मग आचार्य आल्यानंतर पुन्हा मुघलांच्या धाडी चालू झालेल्या आहेत. आणि मग मुघलांच्या धाडी असतानाच त्या ठिकाणी एक वेळ दिल्लीचा सुलतान चालीला अवघे मंडळ हलवले आणि बट्टोबासी आबाईसा ते म्हणितले आबाई तुम्ही वैजोबाचा गावी राहा. ती म्हणितले ना नाग द्या गोसावी सबंध वारीला असे की आबाईसा या माता बट्टोबासांच्या सानिध्यात श्रीप्रभुबाबा गेल्यानंतर राहू लागल्या. आणि मग दिल्लीचा सुलतान त्याचं राज्य दिल्लीचं होतं. त्यांनी ते सगळं आपलं मंडळ हलवलं. राज्यकारभार आपला इकडं महाराष्ट्र देशामध्ये येऊन त्या ठिकाणी आपले शिपाई सेवक पाईक सगळे या ठिकाणी इकडं राज्य संस्थापित करण्यासाठी ते कार्य हालचाली चालू झाल्या. आणि म्हणून त्यांच्या धाडी यायला लागल्या. हळूहळू आक्रमण व्हायला लागले. अनेक प्रकारे मारठोक चालू झाली. अनेकांवर अनेक प्रकारचे अन्याय करण्यात आले. आणि मग अशा प्रकारची ही प्रक्रिया चालू असताना हे आपले भिक्षुक महात्मे इकडं तिकडं सैर बहेर इकडं तिकडं फिरायला लागले की आता आपलं कसं होईल. आपलं धर्मरक्षण झालं पाहिजे. आपण जिथं जाऊ तिथं हे लोक येतील, आपल्याला मारठोक करतील, आपल्याजवळचं असलेलं हे साहित्य संपदा ग्रंथ देवपूजा हिसकून घेतील. आणि म्हणून भीतीपोटी ते सुद्धा इकडं तिकडं आचार्यांच्या सानिध्यात सगळेजण होतेच. परंतु आता काय करावं चिंता. म्हणून आचार्यांनी आपल्या आईला सांगितलं की तुम्ही आता तो वैजोबाकडे जा, मुलाकडं तुम्ही थांबा आणि मी समजा माझ्यासोबत काही भिक्षुक वर्ग आहे, काही तपस्विनी आहेत, यांना घेऊन मी पुढे जातो. काही म्हातारा वर्गही होता. अशा प्रकारे या सगळ्या लोकांना घेऊन मी जिथे लोक पोहोचणार नाही अशा दुर्जन निर्जन ठिकाणी
जिथे दूर घाटावर जातो म्हणजे हे लोक तिथपर्यंत पोहोचणार नाही. आता वैजोबाच्या घरी पाठवायचं आहे, मुलाच्या घरी. आबाईसासुद्धा दृढ अनुभवाच्या, दृढ अनुसरणाच्या. आबाईसा म्हणतात की गोसाव्यांनी संबंध वारीला असे की देवाने सांगितले की संबंधात जाऊ नका. मग त्यावेळेला आचार्य काय म्हणतात? आचार्य असं म्हणतात की भटोबाशी म्हणितले तुम्हाशी दोही देवाचा संबंधू तेथचे सन्निधान दास्य आणि मदसारिका पुत्रू आणि संबंध तो कोणाशी तो बेंबिळाशी की. आचार्य आपल्या आबाईसांची थोरी सांगतात की तुम्हाला फार दोन्ही देवाचं सन्निधान लाभलेलं आहे. आबाईसा ह्या भट्टोबासांच्या माता. आमच्या श्रीप्रभुबाबांची सेवा घडली, प्रसन्नता प्राप्त झाली. नव्हे आमच्या स्वामींच्या सानिध्यात काही दिवस राहिले, आमच्या स्वामींची प्रसन्नता आणि श्रीप्रभुबाबांची सेवा केली म्हणून विशेष प्रसन्नता. कारण श्रीप्रभूंची सेवा होणं किंवा करणं हे सहज शक्य नव्हतं. त्यांची प्रवृत्ती जाणून त्यांच्या प्रवृत्तीला पात्र होऊन विखवून करणं, कारण वेडीपिशी असलेली न सांगणारी अशा प्रकारचं कार्य, आणि ते समजा बरोबर आबाईसाला हेरलं होतं आणि आबाईसाच्या सेवेचा विशेष स्वीकार होता. आणि म्हणून देवांना वाटायचं आमच्या स्वामींना की आबाईसा त्या श्रीप्रभुबाबांच्या सेवेसाठी योग्य आहेत, आणि म्हणून आमच्या देवालाही ती प्रसन्नता होती श्रीप्रभुबाबांच्या सेवेमुळं. आणि म्हणून तुम्ही दोन्ही अवताराची प्रसन्नता जोडली, आणि म्हणून तुम्हाला संबंधात राहिलं काय आणि आमच्याजवळ राहिलं काय सारखंच आहे. तुमचं त्यावेळेलाच चरित झालं. इथे ईश्वराचा मनोधर्म आहे, त्या मनोधर्मानंच ती क्रियाचरित होत असते. परमेश्वराने जर ठरवलं तर संबंध न देतानाही परमेश्वर संबंध देऊ शकतात. काही गरज नसते हात लावून मग संबंध व्हावा ईश्वराचा, असं नाही. न संबंध देताही त्यालाच असंबंधी संबंध. आपल्या लीळा स्वामींच्या माहीत आहेत की द्रोणी आंबा अवग्रहण करणे. बाईसा म्हणतात बाबा हे सगळे आंबे तर हे चोळल्याच्यातून रस निघाला, एका आंब्यात रसच नाही. स्वामी म्हणतात बाई तो आम्ही येथून स्वीकारिला. काही वस्तू देवाने तो हातात घेतला नाही, त्याचं देठसुद्धा काढलेलं नव्हतं, पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नव्हता. तो देवाने नुसतं आपल्या दृष्टी अवलोकनाने स्वीकार केला. नवगावला सर्पाला त्या ठिकाणी देवाने त्यामधून काढलं, त्याचं उतटणं करून टाकलं दृष्टी अवलोकनाने. त्यावेळेला तिथे त्या भक्तिजनांसमेत स्वामी परिवार म्हणजे नालीच्या बाजूनं उभे आहेत वट्यावर, आणि तिथून तो साप मोठा आला आणि त्याने फणा काढला, खाली केला, पुन्हा काढला, पुन्हा खाली, 3 वेळा काढला. आणि स्वामी म्हणतात आता याला नेऊन टाका. भक्तिजन म्हणतात जी तो खाईल चावेल. स्वामी म्हणतात त्या खाण्याचं चावण्याचं ते होतं ते निघून गेलं. देवाने त्या प्राण्याला त्यापासून मुंचन करून टाकलं केवळ दृष्टी अवलोकनाने. काही परमेश्वराने हात लावला नाही, काही नाही. अशा प्रकारचं कार्य ईश्वराचं असते की त्या दृष्टीद्वारे परमेश्वर मनोधर्माने काही ह्या क्रिया करत असतात. आणि म्हणून ईश्वरी मनोधर्माचं व्यापकत्व सगळीकडे आहे. ईश्वराने जर ठरवलं तर आपल्या नुसतं दृष्टीद्वारे सुद्धा एखाद्या योनीचं मुंचन परमेश्वर करू शकतात. त्यासाठी आपल्याला महादायसाचा हस्ती केळावर हस्ती आकारला स्वामींनी. महादायसांना ज्यावेळेला शिक्षा पण करतात स्वामी म्हणतात की बाई आम्ही या केळाच्या सलपटावरती येथून आमच्या मनोधर्माने हस्तीचं चित्र आकारलेलं होतं. एखाद्या जीवाला लक्षात घेऊन त्याला त्या हत्तीच्या दोषापासून मुंचन करायचं ईश्वराला, तर केवळ नुसतं परमेश्वराने लक्ष करावं, चित्र आकारावं आणि त्याला त्याचं मुंचन करावं. केवढी चिंतन करण्याची पद्धती काय. रोजाना 60 जीवाची अविद्याछेद होते, ते कसे करतील ते त्या परमेश्वराला माहीत आहे. 60 जीवाची अविद्याछेद कशी करायची, कोणाची करायची. तर तसं इथं आमच्या स्वामींना चिंता आहे जीवाची, कोणाला कशा जीवाला कशा प्रकारे त्याचं मुंचन करावं. आणि म्हणून हत्तीचं चित्र त्यावर स्वामींनी आकारलेलं आहे. महादायसाला वाटलं देवांच्या पुढे ह्या माश्या घोंगवत आहे, म्हणून महादायसाने उचललं फेकून दिलं. आता देव म्हणतात बाई हस्ती भंगीजे तर वट होईजे. हत्ती जर एखादा मारल्या गेला, चलद्रूप वधिल्या सावराचे लेप लागतात. चलद्रूपाची हिंसा घडली, चलद्रूपातलं सगळ्यात मोठं कर्मफळ जर असेल हत्तीच आहे. हत्तीच जर मारला तर कोणत्या फळात जावं लागेल, वडाच्या झाडाचं लेप लागतो. मग हत्ती 1000 वर्षासारखं त्याचं आयुष्य, तसं त्या झाडाचं सुद्धा त्याच्या 10 पट आयुष्य असते, 1000 वर्ष. म्हणजे त्या झाडाला कुठल्याही प्रकारे मधात तो मरत नाही, त्याला सगळ्यात जास्त आयुष्य आहे वडाच्या झाडाला.
आणि मग चिरकाळ दुःख त्याला भोगावं लागते. जसं स्वामी म्हणतात, भोज्या तुम्हा अनंत काळ दुःख भोगावेस. तो वृक्ष जसा स्वामी त्यांना दाखवतात आणि सांगतात की असं दुःख तुमच्या तुम्ही जोडलेलं आहे. तसं या ठिकाणी हत्तीचं चित्र त्या ठिकाणी आकारलेलं आणि ते महादायसांनी त्या ठिकाणी भंगलं. मनोधर्माची फक्त प्रक्रिया आहे, परंतु त्या ठिकाणी तो दोष लागू नये. घडलेली प्रक्रिया आहे ती दोष त्या ठिकाणी घडलाच असता, पण देवानी समजा पहा महादायसाला सांगितलं की ज्या हाताने तुम्ही आता हे केळाचं सालपट उचलून फेकलं तो हात 3 दिवस गळ्यामध्ये बांधून ठेवा. उपाय सांगितला. महादायसा म्हणतात जी मी चुकली, आता मला क्षमा करा, पण याच्यावर काही उपाय असंही म्हणता आलं पाहिजे ना, की जर चूक झाली तर मग या चुकीला काही उपाय असतो ना. मग देव सांगतात की तुम्ही आता हा हात 3 दिवस गळ्यात बांधून ठेवा, याने तुम्ही कोणतं काम करू नका, तुमचा व्यापार करू नका. आणि देवाने पहा तो मनोधर्माने दोषसुद्धा तिचा नासून टाकला. ईश्वराचं समर्थपण आहे, सन्निधानाचं सामर्थ्य आहे, शब्दाचं सामर्थ्य आहे आणि त्यामुळे त्या हत्तीभंगाचा जो दोष होता तोही देवाने नासून टाकला. अशा प्रकारची प्रक्रिया हे ईश्वरीय मनोधर्माची असते. मनोधर्माने या संपूर्ण सृष्टीचा कारभार चालतो आणि म्हणून ईश्वराचा मनोधर्म असं म्हटलेलं आहे. प्रवृत्ती मनोधर्म तीच अधिकरणाच्या ठिकाणची खावणी आमच्या परंपरेमध्ये आलेली आहे. तर मग आचार्यांनी सांगितलं की तुम्हाला राहायला काही हरकत नाही आणि म्हणून आबाईसासुद्धा त्या ठिकाणी जातात. आबाईसा म्हणतात की हे जे काही अशा प्रकारे यथावत काही विधीचं आचरण असते ते तुमच्यासारख्या जरठ आणि दृढ व्यक्तीला नसून ते बेंबीळाशी की. बेंबीळ म्हणजे अशक्त, बेंबीळ म्हणजे त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी जीवस्वरूपाचं तेवढं योग्यतेचं द्वार झालेलं नाही, त्या प्रकारचा ईश्वरी तोष, तसा दृढत्व जडत्व त्याच्या ठिकाणी बांधलेलं नाही. आणि म्हणून कोमळासाठी मात्र ह्यासाठी निषेध अत्यंत महत्त्वाचे असतात. कोमळ जो असतो ज्याला नूतन साधनी म्हणतो आपण, त्या नूतन साधनवंताला अशा प्रकारची दक्षता घेणं गरजेचं असते. मग ती संबंधाची असो, पदार्थाची असो का निषेधाची असो, त्यासाठी त्याला त्याची पूर्वतयारी करावीच लागते. पण जो दृढ आणि जडठ असतो त्यासाठी मात्र त्याचं जे कार्य आहे ते कार्यच त्याला तारून नेणारं असते. एखादी गोष्ट जर त्या ईश्वराने स्वीकारलेली आहे तर त्याचा शेवट परमेश्वरच. त्यासाठी चर्याची फार त्याला गरज नसते, कारण तिथे स्वीकार झालेला आहे. चर्या ही एक नाम मात्र असते. ज्या गोष्टींनी स्वीकार व्हायला पाहिजे, जी गोष्ट स्वीकारात पडायला पाहिजे असते, ती गोष्ट ईश्वराने अगोदरच स्वीकारात घेऊन टाकली. आता यांचं उद्धरण करायचं आहे हे परमेश्वराने पहिलेच ठरवून टाकलेलं आहे. राहिलेलं आयुष्य उर्वरित हे नाम मात्र चर्या, कारण त्यांच्यासाठी तो स्वीकार परमेश्वरापर्यंत पोहोचलेला असतो. अशा प्रकारची दृढत्वाची भावना या जरड पुरुषाची असते. आणि म्हणून आचार्य म्हणतात की त्यामुळे तुम्ही तिथे राहू शकता किंवा अडनिस्तव राहू शकता. मग आबाईशी मानिले वैजोबाचा गावी राहिली. भट्टोबाशी म्हणितले देशू उचलला होईल तुम्ही गुढ्या सरीशी यावे. मजपाशी धाकून लिया बाई असती तरी मी पुढा घाटावरी जाईन म्हणून भट्टोबास निघाले. मग परळीये साधा ते राहावणे. भट्टोबास तिथं आबाईसांना ठेवतात आणि भट्टोबास आपले अटनादिक्रमे आपल्या परिवाराला घेऊन, तरुण स्त्रिया असतात, मंडळी असते, काही अशक्त मंडळी सोबत आहेत, सर्व मार्गासहित भट्टोबास पुढे जातात. आता भट्टोबासांनी ठरवलं की आपण घाटावर जाऊ. घाट म्हणजे उंच असलेला पलीकडचा जो भाग आहे, जो आपण बीड, लातूर, निलंगा असा उल्लेख आलेला आहे. त्या बीडच्या काही वरच्या भागाला गेलो का तिकडे घाट बनतात आणि त्याच्याही पलीकडे गेले की त्यालाही असं निलंगा उत्तर बाजूला तिकडं लातूर साईडचा जो भाग आहे निलंगा प्रदेश त्यालाही घाट म्हणतात. आणि त्या ठिकाणी काही हे लोक पोहोचणार नव्हते एवढ्या लांब, आणि म्हणून देवगिरीचा जो परिसर तो परिसर सोडून आपण लांब जावं हा हेतू होता. आणि म्हणून त्या भागाकडे निघाले. भट्टोबास घाटावरी जाता परळीशी पातले तो मागिलाची दाटी आली. परळीपर्यंत पोहोचले वैजनाथाच्या आणि लगेच ते तुर्कांची धाडी आली, मुस्लिम लोकांची, आणि ते एकमेकाला मारठोक करू लागले. सगळीकडे हाहाकार माजला.
आणि मग भट्टोबाशी सांगितले म्हणितले, येल्लो येथ तुम्ही राहावे, तुझं गोसावी वरद असती आणि साधी मानिले. मग अक्षमे तेतुकी साधापाशी राहिली, भट्टोबास दुरांतरे निघाले. मग चालताना आता जे म्हातारे लोक ते पटपट चालू शकत नाही, म्हणून भट्टोबासांनी सोबत असलेल्या साधा यल्लाईसा यांना सांगितलं की तुम्ही आता ही परळी वैजनाथ हे असलेलं देवतेचं क्षेत्र आहे, इथली असलेली ही देवता, त्या वैजनाथाच्या त्या मंदिरामध्ये तुम्ही त्या ठिकाणी थांबा. तुमच्यासोबत जेवढे अशक्त माणसं, भिक्षुक आहे, बाया सगळे तुमच्यासोबत ठेवा. आणि सगळेच्या सगळे त्या मंदिरात घालून दिले. आता वास्तविक ती देवता न पाडतं स्थान, परंतु दिलेला अभय आहे ईश्वराने. जिथे कुठे परमेश्वराचं अभय असते ते अभयच त्याच्यासाठी वज्र कवच आहे. त्यावेळेला स्वामी सन्निधानामध्ये असताना साधा म्हणतात, स्वामी असे उपरीवरती आहेत, बसलेले आहेत, आणि बसलेले असताना जसं नाकाला त्या एका बैल गोरा होता आणि त्याला येसन टोचून नेत होते. आणि मग ते स्थिती पाहिल्यानंतर स्वामी म्हणतात, साधे हो, की अशा प्रकारे काही असं भविष्यात होणार आहे, काय असं पराक्रम होईल आपल्यावरती, आणि मग त्यावेळेला काही लोकांना बंदिस्त केल्या जाईल. जैसे या गोऱ्याशी नाकी येसनी टोचून नेत आहे, या गोऱ्यांना जसं या ठिकाणी नाकामध्ये येसनं टोचून ओढून नेत आहे, तसं या ठिकाणी काही गुलाम करतील लोकांना. काही जे काही हिंदू संस्कृतीचं काही आहे ते नष्टत्व होईल, आणि त्या ठिकाणी गुलाम बनवून लोकांनासुद्धा बंदिस्त बांधून असं ओढून लोक नेतील. अशा प्रकारचं पुढचं भविष्य स्वामी वर्णन करत होते साधेला. साधा त्या ठिकाणी घाबरल्या आणि साधा म्हणता, जीजी माझं ऐशी न व्हावे, अशा प्रकारचं दुःख मला बघायला मिळालं नाही पाहिजे, असं दुःख मला माझ्यासोबत झालं नाही पाहिजे, आणि म्हणून तुम्ही मला अभय द्या, तुम्ही माझं रक्षण करा यामधून. मग स्वामींनी अभय दिलं. न भिया हो साधे हो, तुम्हावरी येथोनी वाजत वारा धरी जेल, हे स्वामींचं सूत्र आहे. आणि तो दिलेला अभय, दिलेलं स्वामींनी दिलेलं अभिवचन असल्यामुळं हे सगळ्या भक्तजनांना माहिती होतं. आचार्यांना माहीत होतं की साधेला वर दिलेला आहे देवाने, आणि म्हणून सगळे साधेच्या मागे अशक्त घालून दिले. आणि मग ते लोक त्या मंदिरापाशी आले. ते मंदिराची नासधूस करायचे, मूर्तीछेद करायचे, प्रतिमा भंगायचे. आणि ही बाई मग त्या ठिकाणी दरवाजामध्ये हातात काठी घेऊन बसून राहिली. सगळे आतमध्ये लोक, त्या मंदिरातले पुजारी, तिथले लोक, तिथले सगळे असलेले मंडळी आतमध्येच होते. भट्टोबासांनी पाठवलेली मंडळी आतमध्ये. आणि मग ते आले का म्हणायचे, इथे कोण आहे, एवढंच म्हणायची फक्त साधा, येथ श्री चक्रधराची दासी येल्लोस, ही श्री चक्रधरांची दासी सेविका येल्लाईसा इथे आहे, एवढं म्हटल्याबरोबर ते वापस जायचे. कोणी आतमध्ये प्रवेश करत नव्हतं. आणि मग अशा त्या स्वामींनी दिलेल्या अभयामुळं साधा तर त्या ठिकाणी रक्षण झालंच, पण साधे संयोगे त्या सगळ्या मंदिरातल्या लोकांचंही रक्षण झालं, परिवाराचं रक्षण झालं, आणि त्या देवतेचंही रक्षण झालं असं म्हणा. देवतेला कुठलाही छेदभेद त्या ठिकाणी झालेला नाही. नाहीतर प्रतिमा छेद करायचे, त्या ठिकाणी त्या प्रतिमेचा भंग करायचे, पण साधेमुळं झालेलं ते संरक्षण आहे. आणि अशा प्रकारे साधेला जो वर आहे त्या वरामुळं तिथं रक्षण त्या परिवाराचं झालेलं आहे. मग अक्षमे तेतुली साधे सोबत राहिली. मग साधे द्वारेशी काठी टेकुनी बैसली, तवते तुरक आले ते म्हणती, येथ कोण आहे. साधे म्हणती, येथ मी श्री चक्रधरायाची दासी येल्लो असे, ऐसे म्हणती, आणि ते देखते आणि जाती. यापरी जेतुकी होती तेतुकी अन्यही आदी करूनही साधाचेनी वाचली. साधवसामुळे सगळेच त्या ठिकाणचे लोक वाचले. अशा प्रकारे हे परमेश्वराचं नुसतं साधेलाच अभय नाही, तुम्हा आम्हा सगळ्यांनाच परमेश्वराने हे अभय दिलेलं आहे. कुठल्याही साधनवंताला त्या काळामध्ये तसा काही धोका झाला नाही. काही समजा त्या ठिकाणी एखादा काही प्रसंग वृद्धाचारात आपल्याला बघायला मिळतो, परंतु तिथेही परमेश्वराला त्या गोष्टीचा स्वीकार आहे. एखादी गोष्ट सुंदर बोलायसाचा वृद्धाचार तुम्ही बघितला तर तिथे त्या गोष्टीचा त्या ईश्वराला स्वीकार आहे. काही अनिष्ट पुढे घडत असेल, एखादं अनिष्ट भविष्यात काही त्या जीवात्म्याला कोण घडणार असेल, आणि म्हणून ते घडू नये, आणि म्हणून त्या परमेश्वर वियोगास्तव आपद धर्म म्हणून ईश्वराच्या पाठी सुरीपाठीसारखं एखादं कार्य
आत्मघात रूपी जरी एखादं काही घडलं असेल ईश्वराच्या निमित्तानं, आपद धर्म म्हणून, आपद धर्म समजणं फार महत्त्वाचा असतो. हे सगळ्यासाठी विधी नाही. हा आता जर म्हणलं कोणी मी देवासाठी आता आत्मघात करून घेईन तर त्याला आत्मघाताचा दोष लागेल, नरक होतील, देव होणार नाही. परंतु सुंदर बोललायसाला नरक झाले नाही आत्मघात करून सुद्धा, हे समजणं महत्त्वाचं आहे. कारण तिच्याजवळ देवदेव पूजा आहे, दाढीचा विशेष, सगळ्या वस्तू आहेत आणि तिला वाटलं की आता याशिवाय मला पर्याय नाही आणि म्हणून तिने त्या ठिकाणी विहिरीमध्ये उडी घेतलेली आहे. तिचा शोध घेतला पण देह काही नंतर कोणाला बोलायसाचं दिसलं नाही. पण स्वामींनी मात्र त्या बोलायसाचा तो स्वीकार केलेला आहे. कारण तिथे त्या ठिकाणी तिला वाटलं मी जर आता ही प्रक्रिया करत नाही तर मी धर्मभंग माझा होणार आहे. असा एखादा काही आपद धर्म म्हणतात याला, आपत्कालीन एखादी स्थिती निर्माण झाली आणि त्या स्थितीमध्ये जर धर्मभंग त्या ठिकाणी होणार असेल, त्यापेक्षा अशा प्रकारची प्रक्रिया करून धर्म तिने राखला. आणि म्हणून खरोखर सुंदर बोलायसा हे उदाहरण आपल्या धर्मरक्षणार्थी तिने केलेलं हे कार्य पंथापुढे नव्हे तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी आज हे त्या सुंदर बोलायसाचं कार्य अति महत्त्वरूपी आहे. म्हणूनच त्या सुंदर बोलायसाच्या रूपाने सुद्धा काही आपला धर्मरक्षण करणारे असतात, तर काही परमेश्वराच्या अभयरूपी शब्दाने आज जे काही संदेश परमेश्वराचे आपल्याला वचनरूपी आहेत त्यांनीही आपला धर्मरक्षण होत असतो. आता त्या काळामध्ये राजावर आलेलं संकट, वेळ होऊन गेला, एक घेऊ. राजा भविष्यानुवादू गोसा भट्टोवासी दूर प्रदेशांतर केले, एक म्हणती निलंगयासी गेले. एरीकडे रामदेव तेही धरिला, ते ऐकून भट्टोवासी अनुवादू केला. भट्टोवासी म्हणितले रामदेव धरिला परी सुटेल, जवडिली म्हणितले ते का भट्टो. भट्टोवासी म्हणितले ना मी वर्ते तो मराठे वर्तेल. यावर भट्टोवासी हा श्लोक म्हणितला, यस्मिन देशे वसेत ज्ञानी योगी स्वाध्यात्मचेतस, तन्मंडळम पवित्रम च प्रयाती निमिषा ध्रुवम. आणि धरिला तो संत महंताची ओखटिया प्रवर्तला म्हणोनी, परी ते हातवणी जेवण ते उरलेची पुढा असेल. आता राजाचं या ठिकाणी भविष्य वर्णन केलं की मुस्लिम लोकांनी या ठिकाणी आक्रमण केलेलं आहे आणि त्या आक्रमणामध्ये रामदेव राजा देवगिरीचं राज्य करत होता त्यावेळेला त्या रामदेव राजाला धरल्या गेलं आणि रामदेव राजाला धरल्यामुळं त्याला बंदिस्त केलं. पण ही गोष्ट आचार्यांना समजली की आक्रमण झालेलं आहे आणि आक्रमण झाल्यानंतर या देवगिरीचा राजा त्याला बंदिस्त त्या लोकांनी केलेला आहे. आता मराठ्याचं राज्य जाते की काय, अशामुळं सगळ्यांना वाटलं की आता आक्रमण झालेलं आहे आणि आता हे राज्य जाणार आहे. पण त्या राज्याचं भविष्य आचार्य असं म्हणतात की मी वर्ते तो मराठे वर्तेल, हे त्या ज्ञानियाचं कार्य आहे. हे आचार्यांचं सामर्थ्य म्हणा की जोपर्यंत मी या महाराष्ट्र देशामध्ये आहे तोपर्यंत हे राज्य मुस्लिमांचं इथे येणार नाही. मी वर्ते तोपर्यंत मराठ्याचंच राज्य राहील. आणि घडलं तसंच, पकडलं पण काही काळ तसं बंदिस्त ठेवून लगेच सोडून दिलं आणि पुन्हा मराठ्याचं राज्य पुन्हा तसं तसं चालू झालं. अशा प्रकारे त्या राजाचं भविष्य आचार्यांनी सांगितलं. त्या राजाला सोडून दिलं, पण धरलं कशामुळं हेही सांगितलं. त्याला धरल्या गेला नसता तो संत महंताच्या ओखट्या प्रवर्तला. काही वेळेला राजा भावनिक होता, तो नाथपंथाचा होता, त्याला नाथपंथाचा अनुग्रह होता. आणि त्या राजाची पत्नी भद्रकार कामायसा ही आचार्यांची शिष्या होती. तिला आचार्यांपासून वेद निर्माण झालेला होता, आचार्याचा अनुग्रह घेतला होता, अनुसरणार सुद्धा होती, तीही स्मृती याच्यामध्ये आलेली आहे. तर अशा प्रकारे तो रामदेव राजा संत महंत या ओक्त्याला निमित्त झालेला आहे. आमच्या स्वामींच्याही काही गोष्टीला तो निमित्त झालेला आहे आणि अशा प्रकारचं त्यांनी जोडलेलं काही पापरूप कर्म आहे. म्हणून अशा प्रकारचं परकीय आक्रमण, बंदिस्तपणा, त्याला दुःख हे भोगावं लागते आहे. पर ते हातवणी की जेवायच्या अगोदर आपण हात धुत असतो आणि मग नंतर जेवण करतो,
सुरुवातची प्रक्रिया एवढीच झालेली आहे आता, मी आहे म्हणून या ठिकाणी याचं संरक्षण आहे. मग यावर श्लोक म्हटला भट्टवासांनी, यस्मिन देशे वशेत ज्ञानी योगी स्वाध्यात्म चेतस. या देशामध्ये जर एखादा योगी पुरुष स्वाध्यात्म रूपानं, ज्याच्या ईश्वराला आचरणाचा दोष आहे, ज्याच्या भक्तीचा किंवा स्मरणाचा, त्याच्या प्रत्येक क्रियेचा ईश्वराला स्वीकार असतो, असा ज्ञानी योगी पुरुष जर त्या देशामध्ये, मंडळामध्ये, त्या परिसरामध्ये वावरत असेल, तर त्या ठिकाणचा परिसर, त्या ठिकाणी असलेलं वातावरण तन्मंडळम पवित्रम च, तिथे एक पवित्रता, तिथला शांतता, सत्वता, ती त्या ज्ञानियामुळे टिकून राहत असते. आणि म्हणून ईश्वरी मनोधर्माचे वरद पुरुष आचार्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हे राष्ट्र असंच राहणार आहे, हे ब्रीदवाक्य आचार्यांच्या मुखातून निघालं आणि बरोबर तसंच ते घडलं. आणि म्हणून त्या देशामध्ये असलेलं आचार्यांचं तिचं वास्तव्य आणि त्यामुळं सुद्धा ते साह्य त्या ठिकाणी तसं झालेलं आहे. आचार्य त्या देशामध्ये किंवा महाराष्ट्र देशामध्ये आहेत आणि आचार्यांसारखे पात्र असल्यामुळं असा कुठलाही हाहाकार होणार नाही. आचार्यांना असलेला स्वामींवरती विश्वास, आचार्यांना असलेलं स्वामींवरती एक आपल्या कर्तृत्वरूपी स्वामींनी दिलेलं अभय, की अशा प्रकारे आचार्य हे वरद पुरुष आहेत आणि म्हणून आचार्यसुद्धा त्या प्रकारचं वर्णन करतात. आणि ती गोष्ट आपल्याला या बघायला मिळते की खरोखरच राजा सुटतो, परत राज्य चालू.